राहू दे ना हो, चाल द्या ना. फोटोचं काय दिसतोय फोटो. हा जाऊ दे फोटो. बरं, सुरू करू. हा, हो. हॅलो. सुरू करायचं. करा सर. हॅलो. गायकवाड हा सर सर, सुरू सुरू आले का? करा. गायकवाड गायकवाड सरांना सर. विचारा सर. गायकवाड गायकवाड सर सर. आले का? हो आहे. विजू हो हो सर, आलेत हो सर, आलेत. मी कनेक्ट आले आलेत आहे. का? मग गायकवाड चालू. हा, सर बोलतायत सर. सुरू करतो. हा, सुरू करतो. करा सर. हा. कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या मानविद्या शाखेतील इतिहास विषयाच्या PhD पदवीसाठी सादर करावयाचा शोध प्रबंध संशोधक विजय पुंडलिक साळुंखे यांनी उत्तर महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरींचे योगदान इसवी सन 1885 ते 1960 हा कालावधी त्यांनी निवडलेला आहे. या वाहिवाला उपस्थित असलेले चेअरमन खरात सरजी, डॉक्टर खरात सरजी, त्याचबरोबर रेफरी म्हणून डॉक्टर किशोर गायकवाड, मिझोराम युनिव्हर्सिटी, तसेच आपल्या उत्तर महाराष्ट्रातील उपस्थित किशोर पाटील आणि इतर सर्व माझे मित्र आणि संशोधक बंधूंनो, की विजय पुंडलिक साळुंखे यांनी उत्तर महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरीचे योगदान इसवी सन 1885 ते 1960 या कालावधीत PhD पूर्ण केलेली आहे आणि त्याचा आज वाहिवा आहे. तरी त्या वाहिवाचं त्यांनी प्रेझेंटेशन, त्या वाहिवाचं सूत्र खरात सरांनी स्वीकारावं ही विनंती. खरात सर. हा आहे. मी या ठिकाणी संशोधक विद्यार्थी प्राध्यापक विजय पुंडलिक साळुंखे यांना या ठिकाणी त्यांचा जो विषय आहे उत्तर महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरींचे योगदान इसवी सन 1885 ते 1960 या विषयावरती त्यांनी आपलं प्रेझेंटेशन करावं, त्याबद्दल मी त्यांना परवानगी देतो. त्या अगोदर मी या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर ND भामरे सर, तसेच बहिस्थ परीक्षक प्राध्यापक किशोर गायकवाड सर, तसेच इतर सर्व जे काही मान्यवर आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो आणि प्राध्यापक विजय साळुंखे यांना त्यांचं प्रेझेंटेशन त्यांनी करावं अशी विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू. कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मानव विद्या शाखेअंतर्गत मी उत्तर महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरींचे योगदान इसवी सन 1885 ते 1960 हा विषय संशोधनासाठी सादर केला आणि त्याच्या वायवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले रेफरी माननीय डॉक्टर किशोर गायकवाड, या वायवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले वायवाचे चेअरमन माननीय डॉक्टर जगदीश खरात, माझे गुरुवर्य डॉक्टर नानाजी भामरे, अनिल पाटील, इतर इतिहासप्रेमी संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रस्तुत विषयाच्या मांडणीला सुरुवात करतो आणि या शोध प्रबंधाच्या मांडणीकरता मी जे पहिले प्रकरण घेतले आहे ते आहे उत्तर महाराष्ट्र प्रस्तावना आणि उत्तर महाराष्ट्राची ऐतिहासिक व भौगोलिक पार्श्वभूमी. हे प्रकरण मांडताना मी या प्रकरणात सुरुवातीला विषयाचे महत्त्व लिहिले आणि विषयाचे महत्त्व लिहिताना भारताचा इतिहास अभ्यासताना 19व्या आणि 20व्या शतकाचा इतिहासाचा जेव्हा आपण मागोवा घेतो तेव्हा भारतात झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या आगमनाने येथील एकूण सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात जे काही बदल झाले त्याचा सविस्तर, सद्यंत, तर्कशुद्ध आणि तटस्थ इतिहासच लिहिला गेलेला नाही याची आपल्याला जाणीव होते. आणि म्हणून
या उत्तर महाराष्ट्राच्या प्रदेशातला असा इतिहास लिहिण्यात यावा म्हणून प्रस्तुत संशोधन विषय निवडला. याशिवाय दुसरा महत्वाचा भाग असा की या विषयाचं महत्व एवढं आहे की किनारपट्टीच्या प्रदेशातलं इतिहास लेखन संशोधकांनी केलं. उत्तर महाराष्ट्राच्या क्षेत्रावर किंबहुना खानदेशच्या भूभागावर ख्रिश्चन मिशनरींच्या कार्याकडे संशोधकांनी लक्ष दिलं नाही. किनारपट्टीच्या प्रदेशातल्या इतिहास लेखनाची आपल्याला काही उदाहरणे सुद्धा देता येतील. त्यामध्ये मृदुला रामण्णा, खानपेकर मॅडम, नीता खानपेकर आणि शरावती शिरगावकर यांनी किनारपट्टीच्या प्रदेशावर लक्ष केंद्रित केलं. मात्र उत्तर महाराष्ट्रातल्या मिशनरींचं कार्य इतिहास अभ्यासकांनी अभ्यासलं नाही, म्हणून मला प्रस्तुत संशोधन विषयाची निवड करावीशी वाटली. तिसरा महत्वाचा मुद्दा की मिशनरींनी उत्तर महाराष्ट्रात अनेक संस्था, शाळा, दवाखाने, अनाथालये, वसतिगृह चालवली आणि या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आपले कार्य दीन, दलित, दुर्बल, असहाय्य, हजारो वर्षापासून आरोग्याच्या सोयीपासून वंचित असलेल्या लोकांकरता सेवा कार्य म्हणून मानवतावादी कार्य केले आणि त्यांच्या कार्याची दखल इतिहासात घेतली जावी म्हणून प्रस्तुत संशोधन विषयाची निवड केलेली आहे. भारतासारख्या खंडपराय देशात मिशनरींच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ज्या थोड्या बहुत इतिहास अभ्यासकांनी केला त्यांच्या लिखाणात केवळ ईश्वरवादी विचारांचं दर्शन घडतं. सेंट ऑगस्टिन पासून सुरू झालेल्या ईश्वरवादी विचार प्रवाहाने वैश्विक क्षेत्रातील नव्हे तर भारतीय विद्वानांनाही प्रभावित केलेलं होतं आणि हे विचारक ख्रिस्ती धर्मग्रंथ बायबल मधील रस्त्यावर जा, गल्ल्यांमध्ये जा, लोकांना आत येण्यास भाग पाडा म्हणजे माझे घर भरेल या इव्हेंजिकल विचारांनी प्रभावित झालेले होते आणि या इव्हेंजिकल विचारांनीच प्रभावित होऊन केवळ इतिहास लेखन झालेलं आपल्याला दिसून येतो. त्यात BTH थिओलॉजीचे जे संदर्भ ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला असे पुरावे मिळतात. म्हणून केवळ ईश्वरवादी दृष्टिकोनातून न लिहिता तटस्थ दृष्टिकोनातून इतिहास मांडण्याचा प्रयत्न मी या संशोधनात केलेला आहे. त्यानंतर या संशोधन विषयाची व्याप्ती ठरवताना प्रस्तुत संशोधन हे स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्य उत्तर काळाशी संबंधित आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर काळाशी संबंधित असल्यामुळे विषयाची व्याप्ती निर्धारित व्हावी म्हणून उत्तर महाराष्ट्र या भौगोलिक क्षेत्राची निवड करून विषयाची व्याप्ती मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आहे. या भौगोलिक प्रदेशात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. मिशनरींनी संपूर्ण भारतात येऊन सेवा कार्य केलेले होते आणि विस्ताराने मोठ्या असलेल्या एवढ्या मोठ्या प्रदेशावर संशोधन करणं शक्य नाही म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात उत्तर महाराष्ट्र या एकसंघ भौगोलिक विषयाची निवड केलेली आहे. याशिवाय प्रादेशिक इतिहासाचा अभ्यास साकार होऊन त्यातून राष्ट्रीय इतिहास आकार घेऊ शकेल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रादेशिक इतिहासाचा अभ्यास करण्याकरता व्याप्ती मर्यादित केली आहे. याशिवाय प्रस्तुत विषयाची मांडणी करताना मिशनरींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक व वाङ्मयीन कार्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यानंतर संशोधनाचा कालखंड ठरवताना कोणत्याही ऐतिहासिक विषयावर संशोधन करायचं झालं तर त्यासाठी कालखंड निश्चित करावा लागतो आणि कालखंड निश्चित केल्यामुळे संशोधन विषयाची व्याप्ती मर्यादित होण्यास मदत होते. याशिवाय संशोधनासाठी नेमका त्याच काळाचा विचार करावा लागतो. त्यामुळे संशोधनासाठी निश्चित केलेला कालखंड मोठा नसावा म्हणून 1885 ते 1960 या कालखंडातलं मिशनरी कार्य आपण या संशोधन विषयाच्या कालखंडाकरता निश्चित केलेलं आहे. त्यानंतर प्रबंधाची मांडणी करताना संशोधन समस्येचा जो अर्थ आहे तो विस्तृतपणे लिहिण्यात आलेला आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र हा एकसंघ असा भौगोलिक प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर दुसरं जी संशोधन समस्येमध्ये येणारा शब्द आहे तो आहे ख्रिश्चन. ख्रिश्चन म्हणजे एक धर्मसमूह जो येशूला देव मानतो किंवा येशूच्या विचारांवर चालणारा व्यक्ती अशी वेबस्टरच्या शब्दकोशात व्याख्या दिलेली आहे. ते घेऊन आपण ख्रिश्चन शब्दाची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर मिशनरी हा शब्द प्रयोग संशोधन समस्येमध्ये येतो आणि या समस्येमध्ये मिशनरी या शब्दाची व्याख्या करताना परदेशी पाठवायाचा धर्मप्रचारक अशी व्याख्या वेबस्टरनेही दिलेली आहे आणि इतरही शब्दकोशांमध्ये
याप्रमाणे व्याख्या दिलेली आहे. त्या व्याख्यांचा अर्थ आपण स्पष्टपणे संशोधन प्रबंधात मांडलेला आहे. जी गृहीतकं या संशोधन प्रबंधाकरता निश्चित केलेले आहेत त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात मिशनरींनी संस्था स्थापन केल्या. दुसरं गृहीतक आहे, मिशनरींनी उत्तर महाराष्ट्रात चर्च स्थापन केल्या. तिसरं गृहीतक आहे, उत्तर महाराष्ट्रात मिशनरींनी शिक्षण देण्याकरता शाळा सुरू केल्या. चौथं गृहीतक मांडलंय, मिशनरींनी मराठी भाषेतून साहित्य निर्मितीला प्रोत्साहन दिले. पाचवं गृहीतक आहे, मिशनरींनी उत्तर महाराष्ट्रात अनाथालये सुरू केली. मिशनरींनी उत्तर महाराष्ट्रात सेवाभावी कार्यासाठी दवाखाने सुरू केलेत. मिशनरींनी उत्तर महाराष्ट्र दवाखान्यांच्या माध्यमातून मोफत औषधी वाटपाचे काम मिशनरी करीत असत. आणि शेवटचं गृहीतक आहे, सामाजिक सुधारणांकरता मिशनरींनी प्रयत्न केले. त्यानंतर आपण जी संशोधनाचे उद्दिष्ट ठरवले आहेत त्या उद्दिष्टांमध्ये उत्तर महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान अभ्यासणे, उत्तर महाराष्ट्रातील मिशनरी संस्थांचा अभ्यास करणे, उत्तर महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरींनी काढलेल्या शाळांचा अभ्यास करणे, उत्तर महाराष्ट्रात मिशनरींनी चालवलेल्या आरोग्यविषयक केंद्रांचा अभ्यास करणे आणि मिशनरींनी त्यासाठी दिलेल्या योगदानाचा अभ्यास करणे, उत्तर महाराष्ट्रातील मिशनरींनी केलेल्या समाज सुधारणांचा अभ्यास करणे, मिशनरींनी भारतातील किंबहुना महाराष्ट्रातील लोकांना शिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या देशी भाषेतील साहित्याचा अभ्यास करणे. ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण प्रस्तुत संशोधन विषयाची मांडणी केलेली आहे. त्यानंतर संशोधन विषयाची मांडणी करताना ज्या संशोधन पद्धतींचा वापर करण्यात आलेला आहे त्यामध्ये पहिली जी पद्धती आहे ती आहे विश्लेषणात्मक पद्धती. उत्तर महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरींचे योगदान या विषयावर संशोधन करण्यासाठी विश्लेषणात्मक पद्धती म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मेथडचा अवलंब केलेला आहे. मिशनरींनी केलेल्या योगदानाचा अभ्यास करण्यासाठी सामान्यपणे मिशनरींनी लिहिलेल्या साधनांचा जास्त प्रमाणात वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये मिशनरींचे रिपोर्ट्स असतील, मिशनरींनी जे रिपोर्ट लिहून ठेवलेले आहेत त्या रिपोर्टचा विश्लेषण करण्यासाठी वापर करण्यात आला आहे. याशिवाय अनेक साधनं आहेत. आपण साधनांवर जाऊ तेव्हा साधनांची चिकित्सा होईलच, मात्र हा वापर करीत असताना ऐतिहासिक साधनांची चिकित्सा केली आहे, त्यांचं अंतरंग आणि बहिरंग परीक्षण करूनच प्रस्तुत संशोधनासाठी या साधनांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यानंतर या संशोधनात संदर्भ देताना, संदर्भाची नोंद घेताना शिकागो पद्धतीचा अवलंब करण्यात आला. याच पद्धतीला तुराबियन पद्धती म्हणून सुद्धा संबोधले जाते. या पद्धतीचा संदर्भ आणि स्रोत उद्धृत करण्यासाठी वापर करण्यात आलाय, कारण हार्वर्ड, APA, MLA या पद्धतीत संदर्भ देताना ती पद्धती पॅरेंथेटिकल असल्यामुळे, कंसात संदर्भ आणि उद्धरण देण्याची पद्धती असल्यामुळे वाचनाचा ओघ खंडवण्याचा धोका निर्माण होतो. शिवाय पद्धतीशास्त्राच्या दृष्टीने कंसात संदर्भ देण्याचा प्रघात, यामुळे वाचकाला पूर्ण संदर्भाचा बोध होत नाही. या पद्धतीमध्ये जर वाचकाला पूर्ण संदर्भ जाणून घ्यायचा असेल तर संदर्भ सूचीकडे जावे लागते. त्यामुळे सातत्याने संदर्भाचा आणि वाचनाचा ओघ खंडित होण्याची शक्यता असल्यामुळे शिकागो पद्धतीचा वापर करण्यात आलाय. शिकागो पद्धतीचा वापर करण्याचे आणखी एक कारण म्हणजे ही पद्धती अंकावर चालणारी पॅरेंथेटिकल पद्धती असल्यामुळे संदर्भ शेवटी पूर्ण एंड नोट स्वरूपात दिला जातो. त्यामुळे वाचनाचा ओघ खंडित होत नाही आणि पूर्ण संदर्भाचा बोध होतो. म्हणून शिकागो पद्धतीचा अवलंब प्रस्तुत संशोधनासाठी करण्यात आलेला आहे. त्यानंतर मुलाखत तंत्राचा देखील वापर करण्यात आलेला आहे. मुलाखत तंत्र वापरताना ऐतिहासिक संशोधनात मुलाखत तंत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण ऐतिहासिक घटना घडतात त्यावेळी विशिष्ट समाजातील मानव हा घटनांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतो आणि इतिहासाचा विषय हा मानवी समाजाशी संबंधित असल्यामुळे आणि घडलेल्या घटनांचा मानव हा साक्षीदार असल्यामुळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या समाजाचा, जातीचा त्याच्या सभोवताली असलेल्या वातावरणाचा प्रभाव मुलाखतदारावर असतो. मुलाखतदाराकडून मिळणारी माहिती ही संशोधकाला पुरावा म्हणून वापरायची असल्यामुळे मिळालेल्या माहितीची विश्वसनीयता पडताळून पाहणे गरजेचे असते आणि म्हणून ही विश्वसनीयता पडताळून मुलाखतींचेही अंतरंग बहिरंग परीक्षण करून मुलाखतींद्वारे प्रस्तुत संशोधनाची मांडणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
त्यानंतर सर्वेक्षण पद्धतीचा सुद्धा अवलंब करण्यात आलेला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या प्रत्येक ठिकाणी चर्चला भेट देऊन प्रस्तुत संशोधन विषयाच्या कालखंडातली माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर संशोधन अभ्यासाची जी साधनं आहेत त्यामध्ये अनेक प्राथमिक साधनं आहेत आणि दुय्यम साधनांचाही वापर करण्यात आलेला आहे. प्राथमिक साधनांमध्ये मिशनरींचे अहवाल, मिशनरींनी प्रत्येक इमारतींवर लावलेल्या कोनशिला, जे महत्वाचे मिशनरी या कालखंडात होऊन गेले त्यांच्या कबरींवरचे लेख, ज्ञानोदय मासिकातले काही उतारे, मुलाखती, सरकारी दप्तरातली नोंदी आणि अनेक ग्रंथांचा अवलंब करून प्रस्तुत संशोधनाला आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर संबंधित संशोधनाचा आढावा प्रस्तुत संशोधनामध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये अनेक शोध प्रबंध प्रस्तुत संशोधनाकरता वापरण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अहमदनगरचा सहभाग मीना चंद्रभान साडे, अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण दिलीप दशरथ थोंबे, तीर्थक्षेत्रापासून ते उद्योग नगरीपर्यंत नाशिक शहराची वाटचाल सुहास मधुकर राजदेशकर, हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द वुमेन एज्युकेशन इन द सेंट्रल डिव्हिजन ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी 1818 ते 1905, शीला पटवर्धन यांचा प्रबंध, खानदेशातील समाज प्रबोधनाची चळवळ 1900 ते 1950, बी.एन. पाटील यांचा प्रबंध, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी जीवन आणि विकास, राजेंद्र पोपटराव भामरे यांचा प्रबंध, प्रोटेस्टंट ख्रिस्ती मिशनऱ्यांची महाराष्ट्रातील चळवळ, शिरगावकर रामचंद्र शरावती यांचा प्रबंध, पॉप्युलर रेसिस्टन्स टू ब्रिटिश रूल इन नॉर्थ महाराष्ट्र, श्याम कायंदे यांचा प्रबंध, 19व्या शतकातील अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिश्चन मिशनरींचे कार्य, विटकर उषा यांचा प्रबंध. याशिवाय अनेक संदर्भ ग्रंथही प्रस्तुत संशोधनाकरता वापरण्यात आले. त्यामध्ये मृदुला रामण्णा यांचा वेस्टर्न मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ इन कॉलोनियल बॉम्बे, मृदुला रामण्णा यांचाच हेल्थ केअर इन बॉम्बे प्रेसिडेन्सी, अतुल अघमकर यांचा ख्रिश्चन मिशनरी इन महाराष्ट्र, त्यानंतर अघमकरांचाच मिशनरी कार्याचे आव्हान, रॉबर्ट एरिक फ्रँकेनबर्ग यांचा ख्रिश्चन मिशनरीज इन इंडिया, फेडरिक वे प्राइस यांचा इंडिया मिशन जुबली ऑफ द मेथोडिस्ट एपिस्कोपल चर्च इन साऊथर्न एशिया, नरेंद्र चापळगावकर यांचा सावलीचा शोध, सुधीर शर्मा आणि विजया पुणेकर यांचा ज्ञानोदयाच्या पानातून महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा मागोवा, खैना कैसाये यांचा अन इव्हॅल्युएशन ऑफ द ख्रिश्चन एज्युकेशन प्रोग्राम इन माओ बाप्टिस्ट चर्च, भीमराव साहेबराव थावरे, अ स्टडी ऑफ हिंदू भक्ती मुवमेंट इन महाराष्ट्र, मारिया मधुकर बनसोड यांचा द रोल ऑफ वुमेन्स ऑफ द चर्चेस विथ द स्पेशल रेफरन्स टू ख्रिश्चन अँड मिशनरी अलायन्स या प्रबंधांचा मागोवा घेतलेला आहे. याशिवाय अनेक संदर्भ ग्रंथ प्रस्तुत संशोधनाकरता वापरण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे उत्तर महाराष्ट्राची भौगोलिक पार्श्वभूमी. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राचे पारंपरिक पद्धतीने 5 भागात विभाजन केले जाते. हे विभाजन या भागांचे वेगवेगळे नामकरण सुद्धा करण्यात आलेले होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण असे 5 विभाग मोडतात. यापैकी ज्या भौगोलिक प्रदेशापुरता आपला अभ्यास विषय सीमित आहे असा आजचा उत्तर महाराष्ट्र हा प्रदेश जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांनी मिळून बनलेला आहे. कारण नाशिक जिल्हा 1969 मध्ये अहमदनगर पासून विभक्त करण्यात आला. त्यापूर्वी हा संपूर्ण भाग अहमदनगर जिल्ह्यातच होता. 1969 मध्ये अहमदनगर मधून नाशिक आणि सोलापूर हे जिल्हे निर्माण करण्यात आले. त्यानंतर 1906 मध्ये खानदेशचं विभाजन होऊन पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे विभाजन करण्यात आले. त्यानंतर 1960 मध्ये पूर्व खानदेश मध्ये जळगाव आणि धुळे हे जिल्हे निर्माण करण्यात आले.
आणि नंतर नंदुरबार हा जिल्हा निर्माण करण्यात आला. धुळे जिल्ह्याचं जे स्थान आहे रेखांश आणि अक्षांशावर आपण प्रस्तुत संशोधनात घेतलं आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर, शिंदखेडा, साक्री या 4 तालुक्यांचा समावेश होतो. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 तालुके आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 6 तालुके, जवळपास आपल्याला 5-6 तालुके दिसून येतात. नाशिक जिल्हाही विस्ताराने खूप मोठा आहे आणि विस्ताराने एवढ्या मोठ्या प्रदेशावर संशोधन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण प्रस्तुत संशोधनात नमूद केलेले आहे. उत्तर महाराष्ट्र या भौगोलिक घटकाला खानदेश असं नामाभिधानही वापरण्यात येत होतं. आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्ये ऋषिक देश, असिक देश अशी विविध नावं खानदेशची मिळतात. मध्ययुगीन काळात खानदेशवर अकबराने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि आधुनिक काळात इसवी सन 1818च्या सुमारात लॉर्ड वेलेस्लीने संपूर्ण या भूभागाचा ताबा घेऊन या भूभागावर ब्रिटिशांचं वर्चस्व निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर प्रकरण एवढं माहिती पहिल्या प्रकरणात आपण घेतलेले आहे. दुसऱ्या प्रकरणात ख्रिस्ती मिशनरी संस्था आणि मिशनरींचे धर्मप्रचाराचे कार्य आणि योगदान घेतलेलं आहे. त्यामध्ये रोमन कॅथोलिक मिशन घेतले आहेत. धुळे येथे सेंट अॅना रोमन कॅथोलिक मिशन होते आणि मुंबई इलाख्याच्या अगदी उत्तरेला असलेल्या या धुळ्यात रोमन कॅथोलिक मिशनऱ्यांनी आपल्या सेवा कार्याला सुरुवात केली. चर्चच्या माध्यमातून त्यांनी ज्या सुधारणा दिल्या त्यामुळे धुळे शहराची आर्थिक प्रगती झाली होती. हे मिशनरी कॅथोलिक पंथी असल्यामुळे कॅथोलिक असलेल्या डी व्हेलेडर्स याने खानदेश मिशन सुरू केल्याचा उल्लेख मिळतो आणि या डी व्हेलेडर्सने ख्रिश्चनांची आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. याशिवाय धुळे भागात जी ख्रिस्ती कुटुंबे अस्तित्वात होती त्यांच्याकरता एक चर्च असावे असा या व्हेलेडर्सचा हेतू होता आणि व्हेलेडर्सने त्याकरता धुळ्यात एक चर्च स्थापन केलं. मात्र 1818 नंतर खानदेशात ब्रिटिश विरोधी जे उठाव झाले त्यामुळे मिशनरींनी धुळ्यातून काढता पाय घेतला. मात्र नंतरही त्यांचं सेवा कार्य चालू राहिलं. मात्र धुळ्यात या रोमन कॅथोलिक मिशनऱ्यांना भाषेमुळे यश आलं नाही, कारण ते इंग्रजी बोलत होते आणि स्थानिक लोकांची भाषा मराठी आणि अहिराणी होती. त्यांना मराठी आणि अहिराणी येत नसल्यामुळे त्यांना फारसं यश आलेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर जी रोमन कॅथोलिक मिशन या उत्तर महाराष्ट्रात स्थापन झाली त्यातलं एक रोमन कॅथोलिक मिशन भिंगार या ठिकाणी होतं. इसवी सन 1918 मध्ये अहमदनगर शहरावर कंपनी सरकारचा अंमल प्रस्थापित झाल्यानंतर या भागात मिशनरी येण्यास प्रारंभ झाला, कारण कंपनी सरकारचे कर्मचारी, अधिकारी, सैनिकी सेवेतील अधिकारी हे ख्रिश्चन असल्यामुळे या भागात ख्रिस्ती प्रार्थनागृहांची आवश्यकता होती आणि ख्रिस्ती प्रार्थनागृहांची आवश्यकता असल्यामुळे हे कंपनीचे कर्मचारी बहुतेक अँग्लिकन चर्चचे अन्वयी असल्यामुळे त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी आलेले लोक हे अँग्लिकन पंथाचे पुरस्कर्ते होते. तथापि हे जरी कॅथोलिक असले तरी प्रबोधनाच्या काळात रोम पासून फुटून निघालेले चर्च ऑफ इंग्लंडचे ते अन्वयी होते. अहमदनगर येथे असलेल्या कॅथोलिक पंथातल्या कब्रस्थानातून आपल्याला या नोंदी मिळतात आणि अँग्लिकन चर्चमध्ये धर्मसंस्काराविषयी ज्या वेगळेपणा आपल्याला दिसून येतो तो त्यांना कॅथोलिकांपासून वेगळं करतो. हा पंथ पोपच्या बेबंदशाहीपासून बाहेर पडलेला होता आणि या पंथाने सुधारणावाद आणि विवेकवादाची कास धरत स्वतःचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. मात्र या कॅथोलिक पंथीयांनाही फारसं काही यश आलेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर आपल्याला केंदड आणि वळण अहमदनगर जिल्ह्यातच एक रोमन कॅथोलिक मिशन दिसून येतो. केंदड आणि वळण सारख्या ग्रामीण भागात 1878 नंतर या रोमन कॅथोलिक मिशनरींनी प्रचार कार्याला प्रारंभ केला. जर्मन मिशनरी फादर रेव्हरंड जेरॉन हे केंदड येथे आले आणि 1880 पर्यंत ते सेवा कार्य करत होते. त्यांच्या सेवा कार्याने प्रभावित होऊन
केंदड येथे 21 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. या जर्मन मिशनरींना या भागात मिळालेल्या यशामुळे या भागात खऱ्या अर्थाने मिशनची सुरुवात झाली. शिवाय लोकप्रतिसाद मिळाल्यामुळे मिशनरींनी चर्चची इमारत बांधण्याचे ठरवले आणि चर्चची इमारत बांधली. फादर हैस आणि फादर बिशप मिरिन यांनी यानंतर या भागात सेवा कार्य केले आणि केंदळ, वळण, मनोरी, राहुरी, खेळले, परमानंद या गावात जाऊन प्रचार कार्य घडून आले. त्यानंतर आटो वैशिफ्ट यांनी या भागात सेवा कार्य केलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपली जी पुढची मिशन आहेत त्या आहेत चर्च मिशन सोसायटी आणि त्यांचे अँग्लिकन मिशन आहे. त्यामध्ये सेंट अँड्रिया चर्च शरणपूर या ठिकाणी एक मिशन स्थापन करण्यात आलेलं होतं. सेंट अँड्रिया शरणपूर या ठिकाणी एक मिशन स्थापन करण्यात आलेलं होतं. विल्यम मिशेल आणि जॉन डिक्सन हे मिशनरी नाशिकमध्ये आले. त्यांनी भाडेतत्वावर जागा घेऊन तेथील लोकांना ख्रिस्ताचा संदेश देण्याचा प्रयत्न केला, उपदेश दिले आणि त्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात धर्मप्रचार होऊ शकला. त्यानंतर सेंट वर्नबा चर्च नाशिक या ठिकाणी अँग्लिकन मिशनरी आले आणि या अँग्लिकन मिशनरी त्या 1898च्या सुमारात श्रीमती ब्लोवर यांच्या नेतृत्वात एक छोटेसे चर्च स्थापन करून मनमाड, येवला, आंधरसूल, गव्हाणगाव, खामगाव, बावी, खर्डी आणि माथाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला धर्मप्रचार केलेला दिसून येतो. त्यानंतर मालेगाव येथे अँग्लिकन मिशनने सेंट पॉल चर्च स्थापन केले. हे चर्च केवळ सैनिकांकरता होते आणि नंतरच्या काळात हे चर्च स्वीडिश अलायन्स मिशनने चालवायला आपल्याला घेतलेले दिसून येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार झाला नाही, कारण या ठिकाणी केवळ सैनिकी छावण्या असल्यामुळे सैनिकांपुरतेच या चर्चचे कामकाज सीमित राहिलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर सेंट फिलिप चर्च, या सेंट फिलिप चर्च नाशिकमध्ये 1913च्या सुमारास खारवेबाईंच्या शाळेत हे चर्च चालवण्यात येत होते. रेव्हरंड DR साडवे आणि देवदत्त टिळक यांच्या प्रयत्नामुळे चर्च स्थापन होऊन या भागात धर्मप्रचाराला गती मिळाली आणि यानंतर चर्चमध्ये पाडकीय कार्य करणारे एतद्देशीय पाडक रेव्हरंड BG सोनवणे, RS बाडित, GL वंजारे, उत्तम रायभान, श्यामसुंदर यांच्या प्रयत्नामुळे चर्चने काही प्रमाणात धर्मप्रचार घडवून आणलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सोसायटी फॉर प्रोपगेशन अँड गॉस्पल इसवी सन 1818 मध्ये अहमदनगर शहरावर ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर कलेक्टर HB बॉसवेल यांची जिल्हाधिकारी म्हणून अहमदनगरला नियुक्ती झाली. प्रशासकीय जबाबदारी आणि महसुली कारभार पाहण्याकरता बॉसवेल दाम्पत्य अहमदनगरला आल्यानंतर हे कुटुंब अगदी धार्मिक असल्यामुळे सुटीच्या दिवशी शुभ वर्तमानाच्या प्रचाराची पुस्तके ते लोकांना वाटत होते आणि ते अँग्लिकन संप्रदायाशी संबंधित असल्यामुळे अँग्लिकन संप्रदायाने बॉसवेल यांच्या कार्याची दखल घेऊन बिशप हेनरी अलेक्झांडर डग्लस यांना बॉसवेल यांच्याकडे पाठवले आणि तेथून SPG मिशनची सुरुवात झाली. या SPG मिशनने रेव्हरंड कॅनॉन टेलर, थॉमस विल्यम, स्टफर्ड बार्कर, केसरी प्रसाद शिंदे, विष्णू नारायण आठवले या मिशनरींच्या माध्यमातून या भागात धर्मप्रचाराचे कार्य घडवून आणले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सेवा कार्य करणारी जी संस्था आहे ती आहे अमेरिकन मराठी मिशन. अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर शहरात 2 चर्च स्थापन केले. त्यात गॉर्डन हॉल चर्च आणि ह्यूम मेमोरियल चर्च. ह्या दोनही चर्चसाठी मोठ्या प्रमाणात अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगरमध्ये मिशनरी पाठवले आणि या मिशनरींनी 1833 पासून येऊन तर 1960 पर्यंत अहमदनगर भागात मोठ्या प्रमाणात धर्मांतरे घडवून आणली. मात्र सुरुवातीची जी धर्मांतरे होती ती कमी प्रमाणात होती. मात्र 1885 नंतर मोठ्या प्रमाणात मिशनरी यायला प्रारंभ झाला. त्यामध्ये लुमुएल बिसेल, श्रीमती एमिली बिसेल, रॉबर्ट ॲलम ह्यूम यांच्या सेवा कार्यामुळे अनेक एतद्देशीय पाडक तयार झाले. त्यात अनाजी क्षीरसागर,
रेव्हरंड बळवंतराव उजगरे यांनी अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार केला आणि शहराच्या बाहेरही कोडगाव, राहते, पाचगाव, देडगाव, वांबोरी, शिंगवे तुकाई या भागात मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार घडवून आणलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर वडाळा भागात अमेरिकन मराठी मिशनने फेअरबँक मेमोरियल चर्च नावाची चर्च 1857च्या सुमाराला स्थापन केले. वडाळा येथे मिशन केंद्राची स्थापना केल्यानंतर एका चिंचेच्या झाडाखाली आपल्या निवासाची सोय करून सॅम्युअल बॅगॉन फेअरबँक नावाच्या मिशनरीने मिशन केंद्र स्थापन केले. मोक्याच्या जागेची पाहणी केली आणि 1885 पर्यंत वडाळा एक मोठे मिशन केंद्र म्हणून नावारूपाला आलेले होते. या ठिकाणी केवळ सॅम्युअल बॅगॉन फेअरबँक हे मिशनरी कार्य करीत असताना मिशन कामाचा मोठा व्याप असल्यामुळे ते एकट्याला चालवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी मिशनरींची मागणी मिशनकडे केली. मात्र मिशनरींकडे ही मिशनरी नसल्यामुळे एतद्देशीय पालकांना मिशनचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्यातून एतद्देशीय पालक निर्माण झाले. त्यामध्ये आपल्याला शेतीबा फकीरबा गायकवाड नावाचे पालक दिसून येतात. त्यांनी मोठ्या प्रमाणात या वडाळा भागात धर्मप्रचार केला. त्यानंतर राहुरी भागात व्हॅलेंटाईन मेमोरियल चर्च अमेरिकन मराठी मिशनने स्थापन केले. या हेनरी व्हॅलेंटाईन नावाचे मिशनरी 1858च्या सुमाराला राहुरी येथे आले आणि राहुरी भागात त्यांनी धर्मप्रचाराला प्रारंभ केला. त्यांच्यानंतर रेव्हरंड ॲबट आणि श्रीमती ॲम्स्ट्रीज ॲबट, त्यानंतर हेनरी व्हॅलेंटाईन या तिघही मिशनरींनी साधारणतः 50 वर्ष या भागात प्रसाराचे कार्य केले आणि त्यातून एतद्देशीय मिशनरी रेव्हरंड A.R. रावडे हे तयार होऊन त्यांनी उपदेशक आणि मिशनरी म्हणून या भागात खूप महत्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर अहमदनगर शहरात आलेलं एक महत्वाचं मिशन होतं मुक्ती फौज, सॉल्वेशन आर्मी. या मुक्ती फौजेचे मिशनरी साधारणतः 1882च्या सुमाराला मुंबईला आले आणि त्यानंतर त्यांनी अहमदनगरमध्ये श्रीमती थॉम्सन यांच्या नेतृत्वात चार अधिकारी यांच्या नेतृत्वात आले. त्यामध्ये मेजर टकर, कॅप्टन बुलॉड, लेफ्टनंट नॉर्मल हे फौज असल्यामुळे यांना फौजेचे हुद्दे वापरण्यात येत होते. हे 4 अधिकारी अहमदनगरला आल्यानंतर या मिशनरींनी प्रचार कार्याला सुरुवात केली. मिशनरींसमोर प्रमुख अडचण जी होती ती भाषेची होती आणि त्याकरता मुंबई येथे राहून मराठी भाषा आत्मसात करून भाषेच्या अभ्यासाबरोबर मिशनरींनी हे प्रचार कार्य आपल्याला केलेले दिसून येते. त्यानंतर जळगाव, भुसावळ, पाचोरा आणि चाळीसगाव भागात ख्रिश्चन अँड मिशनरी अलायन्स या संस्थेने आपल्याला धर्मप्रचाराचे कार्य केलेले दिसून येते. 1889-90च्या सुमाराला विदर्भातून ख्रिश्चन अँड मिशनरी अलायन्सचे मिशनरी भुसावळ येथे आले आणि भुसावळवरून त्यांनी आपल्या धर्मप्रचार कार्याला सुरुवात केली. त्यामध्ये आपल्याला हेडबर्ग नावाच्या मिशनरीने खूप मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार केलेला दिसून येतो. त्यानंतर चोपडा भागात नॉर्वेजियन फ्री अलायन्स मिशनचे मिशनरी 1900च्या सुमाराला आले आणि 1894 पासून नॉर्वेजियन खानदेशात इतर मिशनचे मिशनरी कार्यरत होते. मात्र 1919च्या सुमारास एडवर्ड थेलरॉल या मिशनरीने चोपडा तालुक्यातील धानोरा येथे एक मिशन केंद्र सुरू करून भाडेपट्टीने जागा घेतली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात थेलरॉल यांनी गावागावात जाऊन चावडीवर लोकांना उपदेश दिले. 1930 नंतर काही आदिवासींनी या मिशन तर्फे धर्मांतरे केलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे थोड्या प्रमाणात नॉर्वेजियन फ्री अलायन्स मिशनची धर्मांतरे आपल्याला झालेली दिसतात. त्यानंतर मेथोडिस्ट प्रोटेस्टंट मिशनने पुणतांबा, हरणमाळ आणि धुळे या ठिकाणी
धर्मप्रचाराचे कार्य चालवले होते. पुणतांबा येथे दुथी रॉबर्ट, जयवंतराव गायकवाड आणि 1927च्या सुमाराला कृष्णराव आलेकर आणि अल्डी स्टेटमन या मेडिकल मिशनरींनी व एतद्देशीय मिशनरी जीवनराव हिवाळे आणि लक्ष्मणराव आढाव यांनी सेवा कार्य करून बऱ्याच मोठ्या प्रमाणात मेथॉडिस्ट मिशनऱ्यांतर्फे धर्मांतर घडवून आणली. हरणमाळ येथे रेव्हरंड कॅसन, कॅरिली आणि प्लेटोवर्ली यांनी मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकऱ्यांना काही जमिनी देऊन आणि त्या ठिकाणी चर्च स्थापन करून धर्मांतर घडवून आणली. धुळे भागात मॅथ्यू लाँग आणि फ्लॉरेन्स विल्यम या मिशनरींनी टेरेसा फ्रँक नावाच्या डॉक्टरने, एडिथ लुसी नावाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरने मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर स्कॅन्डिनेव्हियन अलायन्स मिशन, हे स्कॅन्डिनेव्हियन अलायन्स मिशन नंदुरबारच्या सातपुडा भागात कार्यरत होते. या स्कॅन्डिनेव्हियन अलायन्स मिशन तर्फे फ्रेडरिक फ्रँकसनने ए.पी. फ्रँकलिन नावाच्या मिशनरीला भारतात पाठवले आणि ए.पी. फ्रँकलिनने मुंदलवाड या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार करायला प्रारंभ केला. 1902 मध्ये ए.पी. फ्रँकलिन मुंदलवाडला आले. त्यानंतर हुल्डा बिजॉर्क, श्रीमती लार्सन, मिस लिंडिन, एम्मा जोहान्सन, सिगर्ड ओल्सन, सिमोन जॉन्सन, दी फिनस्ट्रोम यासारखे अनेक मिशनरी आपल्याला मुंदलवाडला आल्याचे उल्लेख मिळतात. या मिशनरींनी मुंदलवाड हे खानदेशातील पहिले मिशन स्टेशन मानले जाते. या मुंदलवाडमध्ये येऊन धर्मप्रचाराचे कार्य केले आणि स्थानिक लोकांना भाषा शिकवली. त्यातून मलसिंग नाईक नावाचे एतद्देशीय धर्मप्रचारक आपल्याला मुंदलवाडमध्ये तयार झालेले दिसतात आणि या मलसिंग नाईक यांनी आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार करून आणला. त्यानंतर या स्कॅन्डिनेव्हियन अलायन्स मिशनने तळोदा या ठिकाणी दुसरे मिशन स्टेशन स्थापन केले. ए.जे. सेलिन या मिशनरीच्या नेतृत्वात हे मिशन स्टेशन स्थापन झाले. सेलिन, त्यांची पत्नी जोसेफाईन सेलिन, श्रीमती जे अँडरसन आणि डी साळवे या मिशनरींनी तळोदा भागात काही प्रमाणात धर्मप्रचारात यश मिळवले. त्यांनी या ठिकाणी एक शाळाही काढलेली होती आणि शाळेच्या माध्यमातून मुलांमध्ये ख्रिस्तीपणाचे संस्कार करण्याचे प्रयत्न केले. तिसरं मिशन स्टेशन होतं सेलिनपूर. या सेलिनपूरला ए.जे. सेलिन, जोसेफाईन सेलिन, श्रीमती आलमग्रीन आणि ओस्कारसन या मिशनरींनी मोठ्या प्रमाणात धर्मप्रचाराचे कार्य केलेले आपल्याला दिसून येते. शहादा भागात 1908च्या सुमाराला शहादा भागात डेन्मार्कचा वुमेन मिशनरी ग्रुप आला आणि त्यांनी 1913 मध्ये एक चर्चची इमारत बांधली. त्यामध्ये इंगबर्ग लार्सन, जेन्सन क्रिस्टिना, एतद्देशीय मिशनरी दामोदर अंताजी पाटोडे, मिशनरी इंगरवालू, करीन रासमुसेन, मारिया मायर, सुवार्ता जयवंत वालू या मिशनरींनी मोठ्या प्रमाणात सेवाभावी कार्यातून धर्मांतरे घडवून आणलेले आपल्याला दिसून येतात. स्कॅन्डिनेव्हियन अलायन्स मिशनने नंदुरबार या ठिकाणी एक चर्च स्थापन करून ओ.ए. ढालग्रीन याच्या नेतृत्वात सेवा कार्याला सुरुवात केली. मात्र नंतरच्या काळात ढालग्रीन टीम द इव्हेंजिकल अलायन्स मिशनकडे गेले आणि तेव्हापासून रेव्हरंड गुस्ताफसन, श्रीमती पीटरसन आणि करुणा गायकवाड यांनी या नंदुरबारचे धर्मप्रचाराचे कार्य सांभाळलेले आपल्याला दिसून येते. धानोरा भागात हेनेक हेटबर्ग, श्रीमती एल्जिनर आणि श्रीमती आल्मग्रीन यांनी मोठ्या प्रमाणात धर्मप्रचाराचे कार्य केले. दोंडाईच्या या ठिकाणी सुद्धा या मिशनने एक चर्च बांधली. मात्र दोंडाईच्या या मिशनऱ्यांना फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. 1940च्या सुमाराला हे चर्च बांधण्यात आलेलं होतं. या ठिकाणी जी वेस्टमो नावाचे मिशनरी कार्यरत होते. धुळे येथे स्कॅन्डिनेव्हियन अलायन्स मिशनने हेटबर्ग यांच्या नेतृत्वात मिशन केंद्र सुरू केले. श्रीमती ओल्सन, शंकर सोनेरी या मिशनरींनी या भागात प्रचार कार्य केलेले आपल्याला दिसते. त्यानंतर आणखी एक मिशन केनेडियन अँड प्रेस्बिटेरियन मिशन तोरणमाळला डॉक्टर बुकानन यांनी सुरू केलं. मात्र तोरणमाळच्या मिशनला फारसं काही यश आलेलं आपल्याला दिसून येत नाही. थोड्या प्रमाणात या ठिकाणी धर्मांतर घडून आलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर द इव्हेंजिकल अलायन्स मिशनने नवापूर येथे ढालग्रीन यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात धर्मप्रचाराचं कार्य सुरू केलं
आणि विल्यम फिलिप्स, श्रीमती जोहान्सन, रिच्मन आणि मेबर्ग यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार झाला. त्यानंतर पिंपळनेर, साक्री, अंमळनेर, यावल, पारोळा या ठिकाणी द इव्हेंजिकल अलायन्स मिशनने मिशन केंद्र सुरू करून अनेक मिशनरी आहेत, जॉन रिबे, रॉबर्ट कुपर, रेमंड रॅटन, जीबी स्कार्प यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात धर्मप्रचाराचे कार्य केलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या क्षेत्रात द रुरल गॉस्पल अँड मेडिकल मिशन ऑफ इंडिया 1959 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. डॉक्टर भागवत यांनी या संस्थेची स्थापना केली आणि वैद्यकीय व्यवसायातून आपल्याला प्रचार कार्य करता येईल असं त्यांना वाटत होतं. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार कार्य झालेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर 7 डेज ऍडव्हेंटिस्ट मिशन स्थापन झालं. अमेरिकेत ॲलन जी व्हाईट यांनी हे मिशन सुरू केलेलं होतं. धुळ्याला 1960च्या सुमाराला 7 डे ऍडव्हेंटिस्ट मिशन सुरू करण्यात आलं. मात्र 1960 मध्ये केवळ या संस्थेचे 7 सभासद होते. आपल्याला या संस्थेला फारसं यश आलेलं दिसून येत नाही. नंतरच्या काळात ही संस्था भरभराटीला आली, मात्र धुळ्यात तेवढा काही धर्मप्रचार या संस्थेला करता आलेला नाही. यानंतर आपलं तिसरं प्रकरण आहे ख्रिस्ती मिशनरींचे शिक्षण विषयक कार्य. मिशनरींनी शिक्षण विषयक धर्मप्रचार करताना अनेक शाळा सुरू केल्या. त्यामध्ये फॅरॉर स्कूल, अमेरिकन मराठी मिशनने 1931च्या सुमाराला सिंथिया फॅरॉर यांच्या नेतृत्वात एक शाळा काढली. त्याला फॅरॉर स्कूल असं नामकरण करण्यात आलं. मात्र नंतर 1958-59 मध्ये या शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या नावावरून या शाळेचं नाव बदलण्यात आलं. ही मिशनरींनी मुलींकरता काढलेली पहिली शाळा होती, जी महात्मा फुल्यांपेक्षा या अगोदर होती, मात्र ती एतद्देशीय नव्हती. हे आपल्याला मान्य करावं लागेल. उच्च जातीच्या मुलींकरिता श्रीमती एमिली बिसेल या अमेरिकन मराठी मिशन तर्फे आलेल्या मिशनरीने माडीवाडा, साडीवाडा भागात 2 शाळा सुरू केल्या आणि उच्च जातीच्या मुलींनी या शाळांमध्ये शिक्षण घेतलं. कारण उच्चवर्णीय मुलींना शाळेत पाठवायला तयार नव्हते, म्हणून मिशनरींना त्यांच्याकरता वेगळ्या शाळा निर्माण कराव्या लागल्या. मिशनरींनी एतद्देशीय मिशनरी तयार करण्यासाठी 1835च्या सुमाराला अहमदनगरला एक थिओलॉजिकल सेमिनरी सुरू केली आणि या थिओलॉजिकल सेमिनरी मधून एतद्देशीय पालक निर्माण करण्याचे किंवा फादर निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर अमेरिकन मराठी मिशनने 1869च्या सुमाराला एक अहमदनगर येथे 10वी पर्यंत शिक्षण देण्यासाठी मिशन हायस्कूलची स्थापना केली आणि मिशन हायस्कूलची स्थापना करून अहमदनगर सारख्या लहानशा गावामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा विस्तार आपल्याला मिशनरींनी आपल्या या कार्याद्वारे केलेला दिसून येतो. त्यानंतर मिशनरींनी अमेरिकन मराठी मिशनने हस्तकला प्रशिक्षण शाळा किंवा मॅन्युअल ट्रेनिंग स्कूल 1891च्या सुमाराला सुरू केलं आणि या शाळेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार केला आणि लोकांना शिक्षण घेण्याकरता प्रवृत्त केलेलं आपल्याला दिसतं. स्टेशन शाळा वडाळे ही 1860 मध्ये स्थापन झाली. वडाळ्याला 1888 मध्ये मुलींची एक शाळा काढली. राऊरीला ही 1868च्या सुमारास अमेरिकन मराठी मिशनने शाळा काढल्या आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण विषयक योजना राबवून अमेरिकन मराठी मिशनने लोकांना शिक्षित करण्याकडे आपला मोर्चा वळवला. कारण मिशनरी जे ट्रॅक्ट वाटत होते ते त्यांना लिहिता वाचता यावेत. मिशनऱ्यांचा जरी यामध्ये उद्देश धर्मप्रचाराचा असला तरी स्थानिक लोकांना त्याच्यामुळे शिक्षण मिळालेलं आपल्याला दिसून येतं. इसवी सन 1886 मध्ये अहमदनगर येथे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक महाविद्यालय सुरू केले. मात्र हे महाविद्यालय मध्येच बंद पडलेले होते. त्यानंतर रेव्हरंड डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाडे आणि शांतवनराव साळवी यांनी प्रयत्न करून पुन्हा 1950च्या सुमाराला अहमदनगर येथे एका ख्रिश्चन महाविद्यालयाची स्थापना केली. आजही हे महाविद्यालय आपल्याला सुरू असलेलं दिसतं. त्यानंतर या
ज्या शाळांमध्ये मिशनरी शिक्षण देत होते त्या शाळांकरता एतद्देशीय शिक्षक वर्ग निर्माण करता यावा याकरता त्यांनी युनियन ट्रेनिंग कॉलेज 1866च्या सुमारास निर्माण केलं. त्यानंतर अनेक संडे स्कूल चालवून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांना शिक्षण दिलं. लोकांना उद्योगविषयक महिलांना उद्योगविषयक शिक्षण देण्याकरता एमिली बिसेल यांनी 1902च्या सुमारास अहमदनगर येथे एक लेस शाळा चालवलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सोसायटी फॉर प्रोपगेशन अँड गॉस्पल या संस्थेने 1885 मध्ये सेंट सेव्हियर्स हायस्कूलची स्थापना केली. ही स्थापना बंगला नंबर 1 मध्ये करण्यात आलेली होती. यामध्ये रेव्हरंड कॅनन चार्ल्स किंग या मिशनरीने प्रयत्न करून निधी आणि अनुदान मिळवून हायस्कूलची स्थापना केली. सुरुवातीला या शाळेमध्ये 11 विद्यार्थी शिक्षण घेत होते. याशिवाय हायस्कूलमध्ये प्रारंभीच्या काळात प्राचार्य पदाची आणि धर्मप्रचारकाची जबाबदारी सुद्धा किंग हे पार पाडत होते. त्यानंतर कारेगावहून बेच्चन नावाचे मिशनरी आले आणि त्यानंतर त्यांनी प्राचार्य पदाची धुरा सांभाळून लोकांना शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन आवड निर्माण केली. शाळेत सरकारच्या नियमाप्रमाणे शिक्षण देण्यात येत होते आणि विद्यार्थ्यांना या शाळेत चांगले शिक्षण मिळत असल्यामुळे मुलींच्या शिक्षणाकरता सुद्धा रेव्हरंड टेलर यांनी जागा विकत घेऊन एक शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणाची सुद्धा सोय केली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार आणि शैक्षणिक कार्य घडून आलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढची जी शाळा आहे ती आहे सेंट मोनिका अध्यापक विद्यालय अहमदनगर. इसवी सन 1903 मध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सेंट मोनिका या अध्यापक महाविद्यालयाची स्थापना सावेडी भागात केली आणि मोठ्या प्रमाणात अध्यापक निर्माण करण्याचे कार्य केले. त्यानंतर या एसपीजी मिशनने 1900च्या सुमाराला कोलार या ठिकाणी रेव्हरंड बॅटी आणि क्युली नॉर्टन यांच्या नेतृत्वात शाळा सुरू केली आणि या शाळेत जवळपासच्या 40 गावातील विद्यार्थी येत होते. यातून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आणि वैचारिक जागृती निर्माण करण्याचा मिशनरींचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. त्यानंतर मुक्ती फौजेने अहमदनगर भागात 1935 मध्ये फरियाबाग भागात शाळा काढलेली होती. मात्र अमेरिकन मराठी मिशन आणि चर्च मिशन सोसायटीच्या शाळांमुळे या शाळेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर चर्च मिशन सोसायटीने सेंट अँड्रियास स्कूल, सेंट अँड्रूज डिव्हिनिटी स्कूल, सेंट बार्नाबस स्कूल, मनोरमा सदन, देवळाली कॅम्प शाळा आणि हार्वेबाईंची शाळा अशा शाळा सुरू केल्या. या मनोरमा सदन मध्ये किंवा एकूणच या चर्च मिशन सोसायटीच्या शाळांचा विचार करता या मिशनरींनी स्त्रियांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवले. या संस्थेचा कारभार बायबल वुमेन सरुबाई साळवी आणि एस्तेरबाई साळवी करीत होत्या. मनमाड भागात स्त्रियांना साक्षर करण्याचे कार्य या स्त्रियांनी केले. त्यातून अनेक शिक्षिका आणि नर्सेस निर्माण होण्यास मदत झाली आणि त्यानंतर विधवा निराधार महिलांना आश्रय देऊन मनोरमा सदनने सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे कार्य केलेले आपल्याला दिसून येते. ख्रिश्चन अँड मिशनरी अलायन्सने 1901च्या सुमाराला 4 बोर्डिंग स्कूल, 2 मुलींच्या शाळा आणि 2 ट्रेनिंग स्कूल जळगाव, भुसावळ, पाचोरा या ठिकाणी सुरू केल्या. 1894 मध्ये या मिशनने सेवा कार्याला प्रारंभ केल्यानंतर रेव्हरंड ड्यूटन यांनी संडे स्कूल आयोजित करण्यावर भर दिला. संडे स्कूलच्या माध्यमातून ते प्रचार कार्य करत होते. कारण नुकत्याच स्थापन झालेल्या मिशनकडे काही स्थावर मालमत्ता नव्हती आणि प्रशिक्षित मिशनरींची कमतरता होती. मात्र 1894 नंतर शाळा काढण्याचे प्रयत्न केलेत आणि त्यातून शिक्षण आणि धर्मप्रचारावर या मिशनरींनी आपल्याला भर दिलेला दिसून येतो. त्यानंतर या ख्रिश्चन अँड मिशनरी अलायन्सने नारगाव या ठिकाणी बायबल ट्रेनिंग स्कूल काढले आणि बायबल ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एतद्देशीय प्रचारक निर्माण करण्याचे प्रयत्न केले. स्कॅन्डिनेव्हियन अलायन्स मिशन किंवा स्वीडिश अलायन्स मिशनने
मुंदलवड, शहादा, धानोरा, नंदुरबार, काझीपूर, तळोदा, सेलिनपूर या ठिकाणी शाळा काढून मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार आणि सुवार्ता प्रचार करण्याचे कार्य केले. स्वीडिश अलायन्स मिशनने सेलिनपूर आणि धुळे या ठिकाणी शाळा काढल्या. त्यानंतर केनेडियन प्रेसबिटेरियन मिशनने तोरणमाळ या ठिकाणी शाळा काढली. मात्र खूप कमी विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. त्यानंतर मेथोडिस्ट मिशनने पुणतांबा, हरणमाळ आणि धुळे या ठिकाणी शाळा चालवल्या. पुणतांबा या ठिकाणी 1927च्या सुमाराला आल्डी स्टेटमन आणि कृष्णराव आलेकर यांनी अनेक गावांमध्ये जाऊन शाळांविषयी शिक्षण घेण्याविषयी मार्गदर्शन केले. सुरुवातीच्या काळात शिक्षकाचे कार्य स्थानिक उपदेशकच करीत होते. यामध्ये शंकरराव अमोलिक, जीवनराव हिवाडे, दिनकरराव साळवे, लक्ष्मणराव आढाव यांनी या शाळांमध्ये शिक्षण देण्याचे कार्य केले. हरणमाळ या ठिकाणीही श्रीमती कॅरिली आणि प्लेटोरली या दाम्पत्याने कुळाने बांधलेल्या झोपडीत एक शाळा काढली. त्यात फक्त 7-8 विद्यार्थी शिक्षण घेत होते. धुळे आणि आजूबाजूच्या प्रदेशात करता धुळ्यातल्या मेथोडिस्ट मिशनऱ्यांनी एक शाळा काढली. ही शाळा आंटीची शाळा म्हणून ओळखली जात होती. आंटीची शाळा म्हणून प्रसिद्ध होती. अशा प्रकारे शाळांच्या माध्यमातून मेथोडिस्ट मिशनरींनी खूप मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार आणि शिक्षण प्रचाराचे कार्य आपल्याला घडवून आणलेले दिसून येते. द इव्हेंजिकल अलायन्स मिनिस्ट्रीज म्हणजे याला टीम मिशन असं म्हटलं जातं. या टीम मिशनने जवळपास 20 शाळा या भागात सुरू केलेल्या होत्या. त्यामध्ये धामंजर, नवापूर, वाकीपाडा, करंजी खुर्दे, भोरचेक, केळपाडा, अंबलान, निजामपूर, मांजरी, मतकुपीपाडा, भांगरपाडा, वासदे, वागदी, वाटवी, कारेघाट, दुधवे, पाचंबा, सोनखाम, मासलीपाडा, अडदाणी, डोकारे, देवडाणे, सिताडी, पिंपळनेर, चेकी या भागात शाळा काढून शिक्षण प्रचाराचे कार्य आपल्याला केलेले दिसून येते. आपले प्रबंधाचे 4थे प्रकरण आहे ख्रिश्चन मिशनरींचे आरोग्यविषयक कार्य. इसवी सन 1833 मध्ये अमेरिकन मराठी मिशनने आपल्या सेवा कार्याला सुरुवात केल्यानंतर स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न केले आणि वैद्यकीय कार्याला 1858 नंतरच्या काळात अमेरिकन मिशनने सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. कारण 1863 पासून मुंबई इलाक्यात आरोग्यविषयक देखभालीवर कार्य करण्याची कोणतीही तयारी सरकारची नव्हती आणि म्हणून या भागात साथीच्या आजारांचा मोठा प्रादुर्भाव असल्यामुळे 1875 मध्ये मुंबईत कार्य करणाऱ्या SF नॉरिस या मिशनरीला असे जाणवले की या भागात आपल्याला आरोग्यविषयक सेवेतून मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार करता येईल. म्हणून 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व्यवसायाने डॉक्टर असलेले मिशनरी हेनरी बॅलेंटाईन हे राऊरी येथे आले आणि या बॅलेंटाईन यांनी एक दवाखाना सुरू करून मोठ्या प्रमाणात दवाखान्यातून लोकांकरता औषध वाटपाचे कार्य केले. औषधोपचारासाठी जे गरीब लोक येत होते त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेण्यात येत नव्हते. मिशन बोर्डाकडे सुद्धा पैसा नव्हता. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात फी गोळा करून बॅलेंटाईन हे राहुरी आणि अहमदनगर भागात सेवा देत राहिलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर मिशनरींनी डॉक्टर एडवर्ड फेअरबँक यांच्या नेतृत्वात वडाळा या ठिकाणी सुद्धा एक हॉस्पिटलची स्थापना 1929 मध्ये केली. डॉक्टर बाबूराव चक्रनारायण या एतद्देशीय मिशनरीची नेमणूक या दवाखान्यात करण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वडाळा भागात वैद्यकीय सेवा कार्य सुरू झाले. त्यापूर्वी वडाळा भागात वैद्यकीय धर्मोपदेशक सुद्धा होते. त्यामध्ये उत्तमराव हिवाडे या औषधी वाटपाचे कार्य करीत होते. मात्र प्रशिक्षित डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना या ठिकाणाहून अहमदनगर या ठिकाणी पाठवण्यात येत होते. वडाळा भागात मिशनरी म्हणून दीर्घकाळ सेवा केल्यामुळे एडवर्ड फेअरबँक यांच्या नावाने 1937 मध्ये एक दवाखान्याची इमारत बांधण्यात आली आणि 40-50 मैलावरून या दवाखान्याचा
दवाखान्यात लोक येऊ लागले. या दवाखान्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचार झाला आणि मोठ्या प्रमाणात दवाखान्याच्या माध्यमातून सेवा करून त्याच्यानंतर डॉक्टर हेलेज कुक आणि डॉक्टर मार्गारेट कुक, डॉक्टर RS आरोळे या दाम्पत्याने वडाळा भागात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा देऊन धार्मिक प्रचारही केला आणि वैद्यकीय सेवाभावी कार्यही केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मुक्ती फौजेने 1935 मध्ये अहमदनगर शहरात आपल्या मिशनची स्थापना केल्यानंतर आरोग्यविषयक सेवा कार्य सुरू केले. जे अधिकारी आणि कर्मचारी या मिशन तर्फे भारतात आलेले होते त्यांचे हुद्दे फौजेतल्या अधिकाऱ्यासारखे आणि पोशाखही अधिकाऱ्यासारखा असल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल भीतीचे वातावरण होते. त्यामुळे या मिशनला कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र 1940च्या सुमाराला इव्हेंजिकल बूथ हॉस्पिटल त्यांनी स्थापन करून अमेरिकन मराठी मिशन कडून ती मालमत्ता विकत घेऊन दवाखान्याच्या माध्यमातून लोकसंपर्क वाढवून सेवाभावी कार्य आणि धर्मप्रचाराचे कार्य करण्याचा प्रयत्न केला. लेफ्टनंट कमांडर 1942च्या सुमाराला कॅलिस आणि कॅप्टन मिसेस अँडरसन हे 2 वैद्यकीय अधिकारी आले आणि या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परिचारिका निर्माण केल्या. त्यानंतर डॉक्टर ढाके हे सुद्धा या भागात सेवा कार्य करीत होते. 1942 ते 46 या काळात या दवाखान्याचे संदर्भ मिळत नाहीत. मात्र 52 मध्ये पुन्हा हा दवाखाना सुरू राहिला आणि आज गायत हा दवाखाना सेवाभावी कार्य करीत राहिलेला आपल्याला दिसून येतो. पुणतांबा येथील मेथोडिस्ट मिशनरींनी 1905 मध्ये सेवा कार्याला सुरुवात केल्यानंतर आरोग्यविषयक सुविधेतून धर्मांतरे घडून आणली आणि 1934च्या सुमाराला डॉक्टर B. इलियट आणि श्रीमती अन्ना इस्बर्न यांना मेडिकल मिशनरी म्हणून या भागात पाठवले. कारण या भागात दवाखान्यांच्या सुविधांचा अभाव होता. आजारी लोकांवर उपचार करताना त्यांना ख्रिस्ती धर्मात आणता येईल आणि त्यातून प्रभावीपणे धर्म प्रचार होईल अशी मानसिकता मिशनरींची यामागे होती. मात्र या भागात मेडिकल मिशनऱ्यांना फारसं यश आलेलं नाही. याशिवाय स्त्रियांमध्ये या मिशनऱ्यांना धर्मप्रचार करायचा होता. त्यामुळेच अन्ना इस्बर्न यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढचं मिशन आहे स्वीडिश अलायन्स मिशन. या स्वीडिश अलायन्स मिशनने अक्कलकुवा, धडगाव, नवापूर तालुक्यात आदिवासींमध्ये जे खरूज आणि नायट्याचे प्रकार असतात हे रोग जास्त प्रमाणात पावसाळ्यात होतात आणि मिशनरींनी याविषयी जीवनसत्वाच्या अभावाविषयी जागृती केली. आदिवासी भागात स्वच्छता विषयक सुविधांच्या अभावामुळे पिण्याचे पाणी स्वच्छ नसल्यामुळे पाण्यामुळे रोग होतात असं मिशनरींनी लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे या भागात धर्मप्रचाराला गती मिळाली. त्यानंतर रोग भूतकेतांमुळे होतात असा या ठिकाणच्या आदिवासींमध्ये समज होता. तो समज आणि अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न या मेडिकल मिशनच्या मिशनरींनी या भागात केले. 19व्या शतकात फ्रँकलिनने मुंदलवाड या ठिकाणी एक डिस्पेन्सरी सुरू करून आपल्या आरोग्यविषयक सेवा कार्याला सुरुवात केली आणि ते लोकांवर पाश्चिमात्य पद्धतीच्या औषधी वापरून शुश्रूषा करीत होते. द इव्हेंजिकल अलायन्स मिशनने सुद्धा आरोग्याच्या क्षेत्रात कार्य केले आणि त्यामध्ये चिंचपाड्याचा दवाखाना तर प्रसिद्धच आहे. या चिंचपाडा येथे 1918 मध्ये श्रीमती क्लोके आणि डॉक्टर क्लोके यांनी हा दवाखाना सुरू केला. चिंचपाड्याच्या दवाखान्यात औषधे नियमितपणे वाटप करण्यात येत होती. एक प्रयोगशाळा या ठिकाणी स्थापन करण्यात आली. शस्त्रक्रिया सुद्धा या ठिकाणी करण्यात येत होत्या आणि उत्तम पद्धतीने प्रशिक्षित परिचारिका निर्माण करून या ठिकाणी लोकांना आरोग्य विषयाच्या सोयी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर मेथोडिस्ट प्रोटेस्टंट मिशनऱ्यांनी श्रीमती मॅथ्यू लँगर्ड आणि फ्लॉरेन्स विल्यम यांनी धुळ्यामध्ये एक दवाखाना काढला. हा दवाखाना अँटीचा दवाखाना म्हणून प्रसिद्ध होता.
हा दवाखाना इतका प्रसिद्ध होता की लोक या दोन्ही मॅथ्यू लॉंगार्ड आणि फ्लॉरेन्स विल्यम यांना लहान आंटी आणि मोठे आंटी म्हणून संबोधन वापरत होते. या दवाखान्यात लॅब अटेंडंट म्हणून कार्य करणारे प्रतापराव देवराम कसोटे यांचीच मी मुलाखत घेतली आणि त्यातून या दवाखान्याविषयी लोकांच्या मनात काय प्रतिक्रिया होत्या हे जाणून घेण्यास मदत झाली. अनेक अश्लाघ्य आजारांवर या दवाखान्यातून उपचार करण्यात येत होते आणि दूरवरच्या प्रदेशातून लोक बैलगाडीने येत होते. असेही काही पुरावे मिळालेले आहेत. त्यानंतर रोमन कॅथोलिकांनी सुद्धा आरोग्यविषयक कार्य करून दवाखान्याच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि सेवाभावी कार्य सुद्धा घडवून आणलं. मात्र रोमन कॅथोलिकांना आपल्या कार्यात फारसं यश आलेलं नाही. द रुरल गॉस्पल अँड मेडिकल मिशन ऑफ इंडिया बल्हाणे या संस्थेने डॉक्टर बीबी भागवत यांच्या नेतृत्वात 1960 मध्ये एक दवाखाना सुरू करून आदिवासींकरता मोफत सेवा कार्य केले. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार झालेला आपल्याला दिसून येत नाही किंवा आरोग्यविषयक कार्याचा प्रचार थोड्या बहुत प्रमाणात होत राहिलेला दिसतो. त्यानंतर आपलं 5वं प्रकरण आहे ख्रिस्ती मिशनरींचे सामाजिक आणि वाङ्मयीन योगदान. यामध्ये मिशनरींनी जातीभेद निवारण्याचे प्रयत्न केले. 1886 मध्ये मुंबई इलाख्याचे लक्ष पाणी प्रश्नाने वेधून घेतले. असाच एक प्रश्न सातारा, अहमदनगर आणि पुणे या ठिकाणी उद्भवला आणि मिशनची स्थापना झाल्यानंतर जे पाण्याचे तंटे उद्भवलेले होते त्यामध्ये 18व्या शतकात मराठा राज्याच्या काळात पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक या शहरांमध्ये पाण्याचे हौद कारंजी शहराच्या सुशोभीकरणाबरोबर लोकांना पाणी उपलब्ध करून देणे या हौदाचा उपयोग होता. 1869 मध्ये अहमदनगर शहरात पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आणि या प्रश्नाने मुंबई इलाख्याचेही लक्ष वेधून घेतलं. यावेळी गव्हर्नरला या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्याची वेळ आली होती. कारण या प्रश्नामध्ये पाणी भरण्याकरता ज्यांना अडवण्यात येत होते ते पूर्वाश्रमीचे अस्पृश्य होते आणि ब्राह्मण होते. मात्र त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता. त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर पाणी घेण्यास मज्जाव करण्यात आला. हा प्रसंग मिशनरींनी सोडून दुबळ्या दीन दलित आदिवासींकरता पाण्याचे हौद खुले करून दिले आणि सरकारी अधिकाऱ्यांना तशा आशयाची पत्रे पाठवून सरकारी स्तरावर याविषयी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. अमेरिकन मराठी मिशनने आपले कार्य सुरू केल्यानंतर 20 जून 1842 मध्ये ज्ञानोदय हे मासिक अहमदनगर येथून सुरू केले आणि त्यातून सामाजिक सुधारणांकरता सामाजिक दुष्प्रथांवर कोरडे ओढले. त्यामुळे ज्ञानोदयात छापून आलेल्या बातम्या, त्यातले स्तंभलेख आणि या बातम्यांमधून लोकांना सामाजिक कुप्रथा, चालीरीती, अनेकेश्वरवाद, भूतबाधा, पशुबळी, स्त्रियांना दुय्यम स्थान याविषयी वैचारिक जागृती करण्याचे कार्य ज्ञानोदयाच्या माध्यमातून अमेरिकन मिशनरींनी केले आणि ज्ञानोदयाच्या लेखांच्या वाचनातून हे तद्देशीयांमध्ये बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली. शिवाय देवाला नवस बोलण्याच्या पुढच्याच कल्पना सुद्धा या भागात प्रचलित होत्या. देवीला नवस बोलून कोंबड्यांचे आणि बकऱ्यांचे बळी देण्याची पद्धती समाजात प्रचलित होती. या प्रथेविरुद्ध मिशनरींनी जागृती घडवून विजू हो एवढं विस्तार नको करू बरं का, सविस्तर काय करू नको, थोडस शॉर्टकट मध्ये करतो आणि निष्कर्ष करतो की लवकर ये बरं का, एवढं विस्तार नको बरं का. दुष्काळाच्या काळात शॉर्टकट हो कमी, एकदम कमी. आणि निष्कर्ष सुद्धा ख्रिश्चन मिशनरींनी कार्य केलेलं दिसून येतं. सरकारी मदत तुटपुंजी असल्यामुळे मिशनरींनी रिलीफ कॅम्प सुरू करून दुष्काळग्रस्तांकरता मदत केली. दुष्काळाच्या काळात मिशनरींनी जे मुलं दुष्काळामुळे होरपळून निघालेले होते किंवा आई वडील सोडून गेलेले होते त्यांचं संगोपन करण्याकरता अनाथालय काढली. हरणमाळ या ठिकाणी शेती विकत घेऊन लोकांना ती वाटून दिली आणि उत्तम पद्धतीने शेती विकसित करण्याचे प्रयत्न मिशनरींनी केले. वडाळा भागात गंगाबाई नावाच्या महिलेने स्त्रियांमध्ये जाऊन
धर्मप्रचाराविषयी जागृती केली, याशिवाय आरोग्यविषयक सेवांविषयी जागृती केली आणि स्त्रियांमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या भावनांवर भर देण्याकरता प्रवृत्त केले. सामाजिक कुप्रथांवर सुद्धा मिशनरींनी प्रहार केले. त्यामध्ये केशवपन प्रथा, त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षणाचे कार्य हाती घेण्यात आले मुलांकरता. मुली विकण्याची अनिष्ट पद्धती या काळात प्रचलित होती. त्या पद्धती विरोधात मिशनऱ्यांनी आवाज उठवला. त्यानंतर मिशनरींनी YMCA नावाची संस्था स्थापन करून कार्य सुरू केले. याशिवाय वेश्यांकरता अलायन्स मिशनरींनी माईझी गावात जाऊन कार्य केलेले आपल्याला दिसून येते. श्रीमती वॉर्क वेश्यांमध्ये जाऊन स्त्री सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण कार्य दुष्काळग्रस्तांकरता हाती घेण्यात आले. भिल्लांच्या धर्मकल्पना या भागात प्रचलित होत्या. त्या धर्मकल्पनांवर आघात करण्याकरता मिशनरींनी प्रयत्न केले आणि यातून धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडून येण्यास मदत झाली. त्यानंतर आपलं जे पुढचं प्रकरण आहे, ख्रिस्ती मिशनरींचे सामाजिक आणि वाङ्मय योगदान. यामध्ये मिशनरींनी धार्मिक साहित्य छापलं आणि या धार्मिक साहित्याच्या माध्यमातून धार्मिक जागृती करण्याचे प्रयत्न केले. त्यामध्ये बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटीने अनेक पुस्तकं छापली आणि या पुस्तकांच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा आणि धार्मिक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न मिशनरींनी केले. त्यानंतर बायबलचे प्रकाशन केले. बायबलच्या प्रकाशनात मिशनरींचा आटखंड होता. विल्यम कॅरे यांनी जे बायबल तयार केलेले होते, त्या बायबलच्या प्रकाशनामुळे मिशनरींनी त्या बायबलच्या प्रती लोकांमध्ये वाटल्या आणि त्यातून धर्मप्रचार झाला. मिशनरींनी शिक्षण पद्धती करता जे साहित्य निर्माण केले, त्या साहित्यातून मोठ्या प्रमाणात शिक्षण प्रसार झाला आणि शिक्षण प्रसारातून धर्मप्रचारही घडून आला. मिशनरींनी ज्ञानोदय नावाचे मासिक काढून आणि पाक्षिक काढून मोठ्या प्रमाणात जागृती घडून आणल्याचे आपल्याला दिसून येते आणि या जागृतीतून सुधारणा घडून येण्यास मदत झाली. अमेरिकन मराठी मिशनने लोकांना पुस्तकं उपलब्ध करून देण्याकरता एक मिशन बुक डेपो सुद्धा स्थापन केला आणि या मिशन बुक डेपोतून अनेक पुस्तकं लोकांना उपलब्ध होऊ लागली. त्यातून लोकांना वाचनाविषयी आवड निर्माण झाली आणि पाश्चात्य साहित्य वाचण्याच्या आवडीतून बुद्धिवाद आणि विवेकवाद लोकांमध्ये निर्माण होण्यास मदत झाली. मिशनरी शिक्षण पद्धतीत अनेक प्रकारचं साहित्य वापरण्यात आलं आणि शिक्षण पद्धतीत वापरण्यात येणारं साहित्य मिशनरींनी छापून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर या मिशनरींविषयी जी शासनाची भूमिका होती, त्या शासनाच्या भूमिकेविषयी आपण जर पाहिलं तर शासन मिशनरींना छुपी मदत करीत असल्याचे पुरावे आपल्याला मिळतात. मिशनरींच्या शाळांकरता शासन अनुदान देत होतं, मात्र हे अनुदान धर्मप्रचाराकरता नव्हतं, तर केवळ शिक्षण देण्यापुरता मर्यादित होतं असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपलं शेवटचं जे प्रकरण आहे ते आहे निष्कर्ष. आणि या निष्कर्षामध्ये रोमन कॅथॉलिक असलेल्या मिशनरींनी अहमदनगर जिल्ह्यातील धुळे, केंदळवळण, धुळे आणि सेवा कार्य सुरू केलेलं होतं. बिशप मेरिन आणि बिशप जेरॉन यांच्या नेतृत्वात हे सेवा कार्य करण्यात येत होतं. यातून धर्मप्रचार होत होता आणि अनेक मिशनरीही या मिशनला निर्माण करता आले. स्कॅन्डिनेव्हियन अलायन्स मिशनने
धुळे नंदुरबार भागात सेवाभावी कार्य करून मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार घडवून आणला आणि धर्मप्रचाराच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देऊन त्यांनी आपल्या कार्याची महती लोकांपर्यंत पोहोचवली. तोरणमाळ या ठिकाणी सुद्धा इव्हेंजिकल अलायन्स मिशनने आणि त्यानंतर केनेडियन अँड प्रेस्बिटेरियन मिशनने मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार घडवून आणलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण गृहीतकांच्या परीक्षणाकडे वळूयात. उत्तर महाराष्ट्रात पहिलं जे गृहीतक घेतलेलं होतं, उत्तर महाराष्ट्रात मिशनऱ्यांनी संस्था स्थापन केल्या. हे गृहीतक प्रस्तुत संशोधनाकरता घेतलेलं होतं, कारण प्रारंभिक अध्ययन काळात आणि विषयाची निवड करताना उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रवास करताना मिशनरींच्या चर्च दिसून येत होत्या. त्यावरून अभ्यास केला असता असं दिसून येतं की उत्तर महाराष्ट्राच्या प्रदेशात मिशनरींनी अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशन, सोसायटी फॉर प्रोपगेशन अँड गॉस्पल, नाशिक भागात चर्च मिशन सोसायटी, नंदुरबार भागात स्कॅन्डिनेव्हियन अलायन्स मिशन, इव्हेंजिकल अलायन्स मिशन, भुसावळ, चाळीसगाव, जळगाव आणि पाचोरा या ठिकाणी अलायन्स मिशन, धुळे, हरणमाळ आणि पुणतांबा या ठिकाणी मेथोडिस्ट मिशन, भिंगार, केंदड, वळण आणि धुळे येथे रोमन कॅथोलिक मिशन, धुळे येथे 7 डेज ॲडव्हेंटिस्ट मिशन, बल्लाने येथे रुरल गॉस्पल मेडिकल मिशन ऑफ इंडिया या संस्थांची स्थापना करून सेवाभावी कार्यातून धर्मप्रचार घडवून आणलेला आपल्याला दिसून येतो. आणि प्रस्तुत संशोधनाच्या दुसऱ्या प्रकरणात या संस्थांचा सविस्तर आढावा आपण घेतलाय. त्यानंतर दुसरं जे गृहीतक आहे ते मिशनरींनी उत्तर महाराष्ट्रात चर्च स्थापन केले. आपल्याला अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मिशनरींनी चर्च स्थापन केलेल्या होत्या. दुसऱ्या प्रकरणात संस्थांच्या स्थापनेबरोबर मिशनरींनी स्थापन केलेल्या चर्चचा आढावा घेऊन मिशनरींचे कार्य आणि योगदान यांचा आढावा घेतला. तिसरं जे गृहीतक आहे, उत्तर महाराष्ट्रात मिशनरींनी शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केल्या. मिशनरींनी ज्या ठिकाणी चर्च स्थापन केल्या त्या ठिकाणी त्यांनी शाळाही सुरू केल्या. त्या शाळांमध्ये अमेरिकन मराठी मिशनने मुलींकरता फॅरॉड शाळा, उच्च जातीतल्या मुलींकरता माडीवाडा, साडीवाडा आणि जुना बाजार या भागात शाळा सुरू केल्या. याशिवाय मिशन हायस्कूल, थिओलॉजिकल सेमिनरी, हस्तकला प्रशिक्षण शाळा, वडाळा या ठिकाणी स्टेशन शाळा, नाशिकमध्ये सेंट अँड्रियास स्कूल, सेंट अँड्रूज डिव्हिनिटी स्कूल, देवळाली कॅम्प शाळा, हार्वेबाईंची शाळा, सेंट बार्नाबा स्कूल. खरंच सर मला वाटतं की संशोधकाने आता बाकीच्या ज्या स्लाइड्स आहेत त्याच्यावर बऱ्यापैकी चर्चा झालेली, फक्त त्या स्लाइड्स दाखवून त्याचा फक्त मथळा शीर्षक वाचावा आणि प्रेझेंटेशन संपवावं. टायटल वाचा, प्रत्येक स्लाइडच्या टायटल वाचा. मिशनरींनी मराठी भाषेतून साहित्य निर्मितीला प्रोत्साहन दिले. हे गृहीतक 5व्या प्रकरणात पूर्ण करण्यात आलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रात मिशनरींनी अनाथालये सुरू केली. हे गृहीतक सुद्धा 5व्या प्रकरणात पूर्ण करण्यात आलेलं आहे. मिशनरींनी उत्तर महाराष्ट्रात सेवाभावी कार्य करण्यासाठी दवाखाने काढले. हे गृहीतक पूर्ण झालेलं आहे. दवाखान्याच्या माध्यमातून मोफत औषधी वाटपाचे कार्य मिशनरी करीत होते. हे गृहीतक सुद्धा 4थ्या प्रकरणात पूर्ण झालं आहे. सामाजिक सुधारणांकरता मिशनरींनी प्रयत्न केले. 5व्या प्रकरणाच्या एका उपभागामध्ये हे गृहीतक पूर्ण झाले. आणि जी उद्दिष्ट ठरवलेली होती उत्तर महाराष्ट्रातले भौगोलिक स्थान अभ्यासने, हे उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील मिशनरी संस्थांचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट सुद्धा पूर्ण झालं आहे. उत्तर महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरींनी काढलेल्या शाळांचा अभ्यास करणे हे तिसरं उद्दिष्ट सुद्धा पूर्ण झालंय. उत्तर महाराष्ट्रात मिशनरींनी चालवलेल्या आरोग्यविषयक केंद्रांचा अभ्यास करणे आणि त्यासाठी मिशनरींनी दिलेल्या योगदानाचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट सुद्धा पूर्ण झालेलं आहे. 5वं उद्दिष्ट आहे उत्तर महाराष्ट्रातील मिशनरींनी केलेल्या सामाजिक सुधारणांचा अभ्यास करणे, हे उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. आणि मिशनरींनी महाराष्ट्रातील लोकांना शिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या देशी भाषेतील साहित्याचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट सुद्धा पूर्ण झाले आहे.
हे उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर काही शिफारशी संशोधनांती करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील संशोधनाकरता काही दिशा देण्यात आल्या आहेत, त्या काही अभ्यास विषय सुचवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील अमेरिकन मराठी मिशनचं सामाजिक कार्य एक अभ्यास विषय होऊ शकतो. चर्च मिशन सोसायटीचं महाराष्ट्रातील कार्य एक अभ्यास विषय होऊ शकतो. साहित्याच्या क्षेत्रातल्या लोकांकरता ख्रिस्ती मिशनरींचं साहित्य विकासासाठी योगदान हा एक अभ्यास विषय होऊ शकतो. ख्रिश्चन आणि मिशनरी अलायन्सचं सामाजिक विकासाकरता योगदान असा अभ्यास विषय होऊ शकतो. एवढं प्रेझेंटेशन पूर्ण करून मी थांबतो. धन्यवाद. आणि पुढील सूत्र डॉक्टर नानाजी भांबरे यांच्याकडे सोपवतो. खरात साहेबांकडे. खरंच सरांकडे. खरात सरांकडे हा, सोपवतो. मी माननीय रेफरी प्रोफेसर किशोर गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही संशोधक विद्यार्थ्याला विचारावेत. धन्यवाद सर. या PhD पदवीसाठीच्या आयोजित माझा आवाज येतोय ना? हो 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 सर. हो हा. हो, येस. आयोजित वायवा परीक्षेसाठी जमलेल्या सर्व बधू-भगिनींना नमस्कार. या सत्राचे चेअरपर्सन खरात सर, डॉक्टर खरात, माझे मित्र संशोधक या संशोधनाचे मार्गदर्शक डॉक्टर प्राचार्य भांबरे सर आणि संशोधक इतर उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे काही ज्या मी सूचना सांगेन त्या सगळ्यांसाठी असतील. हा परीक्षेचा भाग आहे. परीक्षेचा भाग असल्यामुळे आपण त्याची एक सँक्टिटी मेंटेन करूया. कोणतंही प्रेझेंटेशन आहे ना, ते जास्तीत जास्त 20-22 स्लाइड्स मध्ये यावं. एक 98 आणि 97 स्लाइड्स असणं हे म्हणजे हे इथे अपेक्षित नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की तुमचा थिसिस वाचून झालेला आहे दोन्ही रेफरन्स कडून, आणि दोघांनी पॉझिटिव्ह त्याचा रिपोर्ट दिलेला आहे. ही परीक्षेचा अंतिम चरण आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या संशोधनासाठी घेतलेले उद्दिष्टे आणि त्या उद्दिष्टांच्या अनुसरून तुम्हाला काय तिथे फाइंडिंग्स, मुख्य काय तुम्हाला तिथे निष्कर्ष मिळालेले आहेत, त्या गोष्टी फक्त सांगून हे प्रेझेंटेशन थांबणं अपेक्षित आहे. एनिवे, संशोधकाने अतिशय बारकाईने ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सर्वांगीण योगदानाचा आढावा घेतलेला आहे त्यांच्या प्रबंधनामध्ये. त्या प्रबंधाच्या अनुषंगाने मी इथे सांगू इच्छितो की चांगलं काम आहे, प्रकाशित होण्याजोगं काम आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही पुन्हा काही इंग्रजी असतील किंवा नवीन आलेले संशोधन असतील बरेचसे, मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर सारख्या भागामध्ये त्याचा एक प्रकारे पुन्हा संदर्भ घेऊन पुस्तक रूपामध्ये तो विकसित करावा. माझे जास्त प्रश्न नाहीत, कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये क्लिअर केलेल्या आहेत. त्यामुळे मी ते प्रश्न विचारणार नाही. मी 2-3च प्रश्न विचारेन आणि मग परत तुम्हाला तुमच्याकडे. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे साळुंके तुम्हाला, की या सगळ्या ज्या शाळा सुरू केल्या मिशनऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा खानदेशामध्ये म्हणा, त्या शाळेमध्ये अभ्यासक्रम कोणता होता आणि त्या अभ्यासक्रमासाठी कशा प्रकारे इतर उपक्रम पण त्यामध्ये या मिशनरी शाळांमध्ये राबवले जातात? सरकारी धोरणानुसारच अभ्यासक्रम होता. फक्त अतिरिक्तपणे धर्मपाठ घेतला जात होता, कारण त्या विद्यार्थ्यांवर ख्रिस्तीपणाचे संस्कार व्हावेत आणि त्यांना मिशनचा जो मेन उद्देश आहे तो पूर्ण करता यावा
याकरता फक्त त्यांनी धार्मिक संस्कारही अतिरिक्त केले. मात्र सगळं सरकारी नियमानुसारच चालत होतं. ना मग त्या अभ्यासक्रमासाठीचे पुस्तकं हो, मुख्यतः स्वतंत्र देशी लिहिले होते. भाषेमध्ये बाबा पद्मजींचे काही पुस्तकं होते. हिंदुस्थान एक्झॅक्ट देशाचा इतिहास होता. मराठ्यांची व्याकरण संक्षिप्त बाबा बदमजी. मराठ्यांची संक्षिप्त बखर असं पुस्तक घेतलेलं होतं. माझा पुढचा प्रश्न आहे की हे जे आरोग्य सेवा हम्म. त्यांनी प्रदान करत होते वेगवेगळ्या म्हणजे धुळे, जळगाव च्या भागामध्ये, अहमदनगरच्या भागामध्ये जिथे आदिवासी जनसमुदाय मोठ्या प्रमाणात आहेत हो होते, तर हे आरोग्य सेवा देण्याची म्हणा की जी वैद्यकीय पद्धत होती ती पूर्णपणे पाश्चात्य पाश्चात्य होती. याच्या आधारित होती. तर त्याचा जो डायग्नोसिसचा प्रकार आहे म्हणजे रोग ओळखण्याचं किंवा रोग निदान करण्याची पद्धत, त्याच्यानंतर ट्रीटमेंटची पद्धत ती ॲलोपॅथीच्या अनुषंगाने जाणारी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही माहिती मिळाली का की गोळ्या देण्याबद्दल किंवा इंजेक्शन देण्याबद्दल पूर्व म्हणजे बऱ्यापैकी भीतीदायक वातावरण होतं, तर हो, भीतीदायक हा वातावरण त्या होतं. त्या आणि त्या बाबतीमध्ये कसा प्रयत्न त्यांनी केला? इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले सर त्यांनी सुरुवातीच्या काळात. स्वतःला टोचून दाखवले लोकांना की आम्ही घेतो, आम्हाला काही होत नाही, याच्याने रोग बरा होतो. म्हणजे अहमदनगरचं एक उदाहरण एका मिशनरीने लिहून ठेवलेलं आहे की एका विहिरीजवळ विष्ठा टाकून दिली होती. ते विष्ठेचं पाणी विहिरीत गेलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण शहरात कॉलराची लागण झाली. आणि कॉलराची लागण झाल्यानंतर प्रतिजैवक म्हणून त्यांना लसी द्यायच्या होत्या. त्याकरता लोक लसी घ्यायला तयार नव्हते. त्यांनी स्वतःला टोचून घेतल्या सुरुवातीला आणि त्याच्यानंतर लसीकरण केलं. आणखी एक सांगण्यासारखी बाब अशी याच्यामध्ये की प्रतिजैविक आणि त्याचबरोबर कुनिन नावाचं एक औषध मोठ्या प्रमाणात ते वापरत होते. एक्झॅक्टली. कुनिन नावाचं एक औषधाचं नाव पण मिळालं. याशिवाय एक मिशनरी औषध स्वतः बनवत होता जे होमिओपॅथी मधून येतं आणि ती औषधं लोकांना दिली जात होती. होमिओपॅथी औषधी बनवण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा त्यांनी शोधून काढलेल्या होत्या. आणि त्याची माहिती पण आपल्याला मिशनऱ्यांनी लिहून ठेवलेल्या रिपोर्ट मध्ये मिळते. अनेक रिपोर्ट उपलब्ध आहेत सर. त्यांचा मी अजूनही वाचलेलं अभ्यास आहे होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये. तुमची बिब्लिओग्राफी जे संदर्भ सूची आहे अतिशय संपन्न आहे, चांगली लिहिलेली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आणि सेकंडरी द्वितीय साधनांचा चांगला धांडोळा घेतलेला आहे आणि सर्वांगाने तुमचं प्रबंध हा म्हणजे चांगला झालेला आहे. मी इथे थांबतो खरात सर, तुमच्याकडे सुद्धा. येस, थँक्यू सर. धन्यवाद सर. तुम्ही आपले अमूल्य असं या ठिकाणी निष्कर्ष, आपले जे काही प्रश्न जे विद्यार्थ्याला विचारायचे होते ते अगदी थोडक्यामध्ये विचारलेले आहेत. यानंतर आणखीन जे सहभागी जे आहेत त्यांना पण माझी एक विनंती असेल की ज्यांना काही विचारायचं असेल संदर्भाच्या अनुषंगाने किंवा या ठिकाणी संशोधनाच्या अनुषंगाने, तर त्या पद्धतीचे प्रश्न किंवा त्यांच्या शंका ते विचारू शकतात. ओपन व्हावा आहे, विचारा तुम्ही. ओपन टू ऑल. ज्याला प्रश्न विचारायचा असेल ते आपला माईक अनम्यूट करतील. हॅलो हॅलो, आवाज येतोय का सर? हो सर, हॅलो. हो येतोय येतोय येतोय. विजय सर तुमचा पण माईक अनम्यूट. आदरणीय गायकवाड सर नमस्कार. हा साळुंके सर. आदरणीय खरात सर आणि बांबरे सर, माझा असा प्रश्न आहे, संशोधक विद्यार्थ्याने आपल्या थेसिस मध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी कार्य केलेलं आहे.
तर 1872चा जो दुष्काळ आहे तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापी होता आणि उत्तर महाराष्ट्रात तर अतिशय तीव्र स्वरूपाचा तो होता. ओके. तर या ख्रिस्ती मिशनर यांनी नेमकं दुष्काळासाठी काय कार्य केलेलं आहे या संदर्भात काही सांगता आलं तर बरं होईल. 1872चे पुरावे नाही मिळत सर. अच्छा. माझा संशोधनाचा जो विषय आहे तो 1885 पासून आहे. 1898 मध्ये दुष्काळाच्या काळात रिलीफ कॅम्प त्यांनी स्थापन केले. बरोबर. मोठ्या प्रमाणात रिलीफ कॅम्प अहमदनगरमध्ये रिलीफ कॅम्प होते. सोलापूर शहरातून सुद्धा त्या रिलीफ कॅम्प मध्ये लोक येत होते आणि त्या रिलीफ कॅम्पच्या माध्यमातून त्यांनी अन्नछत्र चालवली. आपल्या खानदेशात 1904-05चा जो दुष्काळ आहे त्या संदर्भात काही आहे का? 1904-05च्या खानदेशच्या दुष्काळाच्या काळात चिंचपाड्याजवळ अन्नछत्र चालवण्यात येत होतं. ओके. डॉक्टर खरोस सर, हा, हॅलो. हा, आवाज तुमचे सर येतो? हा बोलताय. हा सर, माझा प्रश्न नाहीये, पण माझं निरीक्षण मी बोल. नोंदवतो. डॉक्टर किशोर गायकवाड सरांनी अतिशय छान पद्धतीने आपली मांडणी केली. येस. मी हा जो थिसिस आहे मी पाहिलेला आहे आणि मी थोडासा त्याचा पण अभ्यास केलाय. अतिशय छान पद्धतीने म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाहीये, महाराष्ट्रात आणि विशेषतः खानदेशच्या पातळीवर ज्या 3 जिल्हे आहेत त्या 3 जिल्ह्यामध्ये ख्रिस्ती मिशनरींचं जे काम आहे ते काम अतिशय अनुभवजन्य पद्धतीने संशोधनात्मक दृष्टिकोनातून आणि विशेषतः विश्लेषणात्मक पातळीवर ऐतिहासिक दृष्टिकोनातून करण्याचं काम प्राध्यापक विजय साळुंखे यांनी केलेलं आहे. मी त्यांना विद्यार्थी दशेपासून पाहतो. अतिशय चांगल्या पद्धतीने एक क्युरियासिटी आहे, म्हणजे ज्ञान मीमांसा शास्त्रामध्ये जे काहीतरी नवीन काहीतरी आपण केलं पाहिजे ही जिज्ञासा आहे त्यांच्यामध्ये मी अगदी सुरुवातीपासून पाहतो. त्याच्यामुळे हा विषय हाताळण्याचं काम त्यांनी फार जोखीम असते अशा पद्धतीने विषयामध्ये मांडणी करणे आणि लेखन करणे, चिंतन करणे, संशोधन करणे, त्यांनी ते धनुष्य ते उचललेलं आहे आणि त्याला आदरणीय भामरे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि डॉक्टर किशोर गायकवाड हे अतिशय अभ्यासवाईत इतिहासातलं एक मोठं नाव आहे. त्यांनी यांचं परीक्षण केलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा एक नाविन्यपूर्ण स्वरूपाचा अभ्यास आणि ज्यांनी वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा उल्लेख केला आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी स्वतः फील्डवर्कला जाऊन त्यांनी माहिती मिळवलेली आहे आणि जी माहिती क्षेत्रकार्यातून मिळवली असते ती माहिती ऑथेंटिक स्वरूपाची असते. त्याच्यामुळे यांचं हे काम, यांचं संशोधनाचं काम हे अतिशय प्रमाणशील स्वरूपाचं आणि अतिशयच त्याला आपण काय म्हणूयात की ऑथेंटिक स्वरूपाचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. इथं थांबतो. धन्यवाद. आणखी माझा आवाज येतोय सर? हो, येतोय. साळुंखे, तुम्ही हे शेअर केलेलं आहे ना पीपीटी, तो काढून टाका म्हणजे बरेचसे लोक दिसतील स्क्रीनवर. हा, बोला. हॅलो, हा, बोल. मला आवाज येत नाही. 1 मिनिट. हॅलो, हा, बोला सर. काढून टाक. धन्यवाद वगैरे पीपीटी सगळं काढून टाक. मांटे सर बोलतोय. बोला. सरांचं जे ख्रिस्ती मिशनरी संदर्भामध्ये जो थेसिस सरांनी केला, सरांच्या या शेवटच्या 6 महिन्यामध्ये आमची चर्चा व्हायची. सरांना माझा एक प्रश्न आहे. तुम्ही तर हा इतिहासाचा थेसिस आहे, परंतु आज रोजी जेव्हा आपण इंग्रजी शाळांची तुलना करतो तर इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा मला ही जी ख्रिस्ती मिशनरी आहे याच्यामध्ये विशेषतः आपण आंमळनेर असेल, एरंडोल असेल किंवा तिन्ही जिल्ह्याचा विचार केला तर मी कम्पॅरेटिव्ह स्टडी करताना मला असं लक्षात येत आहे, म्हणजे माझा स्वतःचं इंडिव्हिज्युअल, की त्याच्यामध्ये धार्मिक अंश थोड्याफार प्रमाणात आहे, पण मेन ऑब्जेक्टिव्ह त्यांचा आम्हाला शिक्षण हा दिसतोय. कारण जनरली मी आपल्या आंमळनेरचं सेंट मेरीचं उदाहरण तुम्हाला देईल. यावर्षी सेंट मेरीने 9वी आणि 10वीतली जवळपास 25 ते 30 मुलं ही म्हणजे त्यांना पुढे प्रवेश दिलेला नाहीये. यासाठी वास्तविक पाहता आपण बघतो की प्रायव्हेट तत्वावर जेव्हा स्कूल चालतात त्यावेळेस मूळ उद्देश हा आपण बघतो की नफेखोरी आहे, परंतु हे ताजं उदाहरण आहे की या मुलांना, ही मुलं या लायकीची नाहीत पुढे जाण्याच्या आणि म्हणून यांना एकतर आपण रिमिडियल केलं पाहिजे किंवा त्यांना पुढे प्रवेश देऊ नये. हा उद्देश मला विशेषतः या शाळांचा दिसतो, ज्या शाळा या जनरली या ख्रिस्ती मिशनरीशी किंवा या केरळहून स्पॉन्सर होतात. म्हणजेच हा उद्देश जो आहे की पैशाला महत्व न देता एकूण एज्युकेशनला, याच्यामध्ये गुणवत्तेला महत्व दिलं मला दिसतंय. तर याबद्दल पूर्वीच्या काळामध्ये असं काही होतं का, असं आपल्याला काही कुठं आढळून आलं का आपल्या अभ्यासामध्ये? सर, पूर्वी शासनाचं धोरण जे होतं ते ख्रिस्ती मिशनऱ्यांकरता अनुकूल होतं, कारण राज्यकर्तेच ख्रिश्चन होते आणि राज्यकर्ते ख्रिश्चन असल्यामुळे विशेषतः
आता इंग्लंडचं जर उदाहरण घेतलं तर त्यांनी आज सुरुवातीच्या काळात कंपनी मिशनऱ्यांना धर्मप्रचार करण्याची परवानगी देण्याच्या बेतात नव्हती. मात्र 1813 मध्ये सनद कायदा करताना, सनदीचं नूतनीकरण करताना ख्रिश्चन मिशनऱ्यांना परवानगी देण्यात आली. का देण्यात आली? तर याचं कारण असं होतं, इंग्लंडमध्ये विल्यम विल्बर फोर्सच्या नेतृत्वात एक गट जो इव्हेंजिकल होता तो प्रभावी होता आणि विल्यम विल्बर फोर्सने संसदेवर दबाव टाकून कंपनीला तसं करण्यास बद्ध केलं आणि संसदेला बद्ध केलं आणि म्हणून कंपनीच्या संचालकांनी परवानगी दिली की धर्मप्रचार करण्याची परवानगी 1813च्या कायद्यात मिशनऱ्यांना देण्यात येत आहे. धर्मप्रचार करताना, शिक्षण प्रचार करताना आपल्याला धर्मप्रचार करता येईल हा उद्देश मिशनऱ्यांचा होता आणि तो काही अंशी सफलही झाला. शिक्षण दिलं, आरोग्यविषयक सोयी दिल्या, सामाजिक सुधारणा केल्या, त्यातून धर्मप्रचार केला. मिशनऱ्यांनी जबरदस्ती केलेली आपल्याला दिसून येत नाही. मात्र नंतरच्या काळात जेव्हा भारत सरकार आलं, आपण नियोगी आयोगाचे काही दाखले घेतले. नियोगी आयोगाने सुद्धा त्यांच्यावर ठपका ठेवलेला होता की मिशनरी धर्मांतर करतात. पण नेमकी धर्मांतर फक्त सेवाभावी कार्यातून करतात. बर. नाही, काही हरकत नाही, समाधान आहे. आणि आता कसं झालं की नंतरच्या काळात सरकार बदललं. जे सरकार होतं ख्रिश्चन सरकार ते गेलं आणि सर्व धर्म समभावाला, मला वाटतं त्याच्यामुळे सरांचं समाधान त्याचा प्रभाव झालेलं आहे. पडतो. सरांचं समाधान झालेलं आहे तुमच्या पुढचं सांगायचं मी. विश्लेषणातून. हॅलो, हा. आवाज येतो सर? हो, येतोय. सर, सरांनी केलेलं काम आम्ही साक्षीदार आहोत. अतिशय अभ्यासपूर्ण, ऑथेंटिक आणि तुमटे सर म्हटल्याप्रमाणे रिलायबल आहे. मी सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांनी संशोधनासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांचा प्रेझेंटेशन वरूनच आपल्याला कळतंय त्यांचा अभ्यास किती झालेला आहे. हॅलो, थँक्यू सर. हॅलो, हॅलो. खराच सर बोला. हा, खरं मला वाटतं आणखी काही कुणाचे प्रश्न किंवा काही विचारायचे असं मला वाटत नाही. या ठिकाणी साळुंखे सरांनी जेव्हा माझ्याकडे प्रबंध पाठवला त्यावेळेस मी ते चाळायला सुरुवात केली, वाचायला सुरुवात केली. त्यावेळेसच माझ्या लक्षात आलं की चांगल्या पद्धतीचे संदर्भ त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीची मांडणी त्यांनी जी चॅप्टर वाईज जी मांडणी केलेली आहे ती पण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. मुलाखती वगैरे पण त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. तर एकूण त्यांचं सादरीकरण किंवा त्याच्यामध्ये त्यांनी जे संशोधन केलेलं आहे ते खूप चांगल्या दर्जाचं आहे असं मला वाटतं. परंतु ह्या ठिकाणी माझेही एक साधे 1-2 प्रश्न आहेत. माझ्या मनामध्ये काही शंका आहेत, प्रश्न म्हणता येणार नाही त्याला. तर माझी एक शंका आहे की तुम्ही जे प्रकरण ख्रिस्ती मिशनऱ्यांचे वाङ्मयीन कार्य हे जे लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्ञानोदयाचा जो काही उल्लेख केलेला आहे, तर मला असं म्हणायचंय की तिथं ख्रिस्ती मिशनरी कार्य करत असताना भारतीय स्वातंत्र्याच्या बद्दल त्यांची ज्ञानोदयामध्ये काय भूमिका त्यांनी मांडलेली आहे, की भारतीयांना स्वातंत्र्य मिळावं का मिळू नये, तसे त्यावेळेचे काय संदर्भ येतात, हा एक माझा प्रश्न आहे. याचं उत्तर मी अगोदर द्यावं, नंतर मी दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला. लेख येतात सर असे, द्यावं की न द्यावं. बऱ्याच ठिकाणी असे लेख आलेले आहेत की भारतीयांना स्वतंत्र दिलं तर ख्रिस्तीकरण संपेल काय, पण ख्रिस्ताच्या भूमिकेतून मांडताना दिसतात ते. महात्मा गांधींच्या चळवळींना उत्तेजन देण्याचं काम केलेलं होतं ज्ञानोदयाने. गांधीवादी ज्या चळवळी होत्या, किंबहुना असे संदर्भ मिळतात की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करणारा जो ॲलन ह्यूम होता तो अहमदनगरला कार्य करणारा मिशनरी होता, असे सुद्धा संदर्भ मिळतात. मात्र ते ऑथेंटिक मिळाले नाहीत म्हणून मी तेवढं घेतलं नाही. ठीक आहे. दुसरा एक त्याला जोडूनच माझा प्रश्न आहे की या ठिकाणी आपण जी काही आहे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या जो संदर्भामध्ये संशोधन करत असताना त्यांचं थोडं तुम्ही टीकात्मक जे काय आहे बाजूने पण काही लिहायला पाहिजे होतं. ती एक प्रोज भूमिका तुम्ही घेतलेली मला ती जाणवली, म्हणून तसं एक ह्या ठिकाणी यायला पाहिजे होतं.
असो, या ठिकाणी आता मला वाटतं की तुमचं संशोधन पूर्ण झालेलं आहे, परंतु तुम्ही पुढील जे संशोधन करते आहेत त्यांच्यासाठी काही जी वेगवेगळे कोणत्या माध्यमातून कोणत्या भागावरती ते संशोधन करू शकतात, ही जी काही तुम्ही मांडलेलं आहे, तर टीकात्मक परीक्षण थोडं या ठिकाणी आणखीन मांडलं असतं तुम्ही, तर मला वाटतं की त्या संशोधनाला आणखीन एक वेगळी धार किंवा आणखीन एक वेगळा दर्जा प्राप्त झाला असता. असो, या ठिकाणी मला वाटतं आणखीन कुणाला काही याबद्दल कुणाच्या मनात शंका कुशंका किंवा काही विचारायचं आहे असं मला काही वाटत नाही. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जे काय आहे संशोधन केलेलं आहे आणि पुढे याचं पुस्तक रूपाने जे काय आहे प्रकाशन मला वाटतं होईलच. तुम्ही ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे की एक खूप डीप मध्ये जाऊन तुम्ही प्रेझेंटेशन करत होतात. मला वाटलं सर्वांना ऐकायचं आहे, त्यामुळे मी पण एक काही भूमिका घेतली नाही की जाऊ द्यावा सर्वजण एक चांगल्या विषयाला जो काही आपल्याला माहिती नाही ते ऐकूयात. एक चांगला अभ्यास केलेला आहे सरांनी, त्यामुळे मी मध्ये काही इंटरप्ट केलेलं नाही. दुसरा मुद्दा या ठिकाणी अगोदर किशोर गायकवाड सरांची क्षमा मागतो मी, कारण की सर जेव्हा बोलत होते त्यावेळेस मी अनम्यूट होऊ शकत नव्हतो. मला ऐकू येत होतं, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता, म्हणून मी तुम्हाला रिस्पॉन्स काही दिलेला नाही. त्याबद्दल क्षमा असावी सर. इतरांना पण या ठिकाणी मी विनंती करतो, माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा. त्यानंतर या ठिकाणी माझी या संदर्भामध्ये मी ॲज अ याचा या सभेचा चेअरमन म्हणून PhD व्हायवाच्या अशी या ठिकाणी घोषणा करतो की आजपासून जे आपले जे संशोधक विद्यार्थी आहेत, प्राध्यापक विजय पुंडलिक साळुंखे, डॉक्टर विजय पुंडलिक साळुंखे झालेले आहेत, मी त्यांना PhD ही पदवी देण्यास काहीही हरकत नाही असं या ठिकाणी मी घोषणा करतो. आणि या ठिकाणी त्यांचं मी अभिनंदन करतो. माननीय रेफरी आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. संशोधक जे मार्गदर्शक जे आहेत आमचे प्रिय मित्र भामरे सर, यांचं देखील अभिनंदन करतो. आणि साळुंखे सरांच्या सर्व मित्रपरिवार जो की इथं आलेला आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. थँक्यू सर. माझ्याकडून पण दोघांना अभिनंदन, संशोधक विद्यार्थी साळुंखे सर आणि आमचे मित्र प्राचार्य भांबरे सर, दोघांचेही मार्गदर्शक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन. भांबरे सर, जी नंतरची जी पूर्तता आहे ऑनलाईन ती मी लगेच करतो, पूर्ण करतो आणि मग मी तुम्हाला तसा मेसेज पाठवेन. ठीक आहे? हो, चालेल चालेल. ओके. मी लॉग आउट करू? नाही, एक मिनिट थांबा सर. हा, शुअर. बोला. वायवाच्या निमित्ताने आपले आदरणीय आमचे मित्र किशोर गायकवाड सरजी, ते पूर्वीपासून आमचे मित्र आहेत, तर त्यांनी वेळ काढून आपल्याला वेळ दिली, त्यामुळे त्यांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर डॉक्टर खरात सरजी, आपण चांगल्या प्रकारे रिफरीचं काम केलं, याचं बी मी चेअरमनचं काम केलं, याचा बी मी आभारी आहे, म्हणजे आपलं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमचे मित्र किशोर पाटील, संजय पाटील, नंतर माझे विद्यार्थी शेवाळे सर आणि आपले रवींद्र पाटील सर, ते सर्व व्हायवाला उपस्थित राहिले. ते सर्वांचं मी विद्यापीठातर्फे आणि आमच्या PhD व्हायवातर्फे आभार व्यक्त करतो आणि हा व्हायवा संपलेला आहे असं मी व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. खूप दिवसानंतर संजय पाटलांना बघतोय मी. हो. संजू बोलतो. चालेल, मी करू का सर लॉग आउट? हो, करा. चालेल, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. थँक्यू सर. विजू बंद केलं का? हो.